महाकाय सूर्यकोटिसमप्रभः निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहो सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। नमः कुंज विहारिण्यै नमः। स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास। श्री वृंदावन को वास भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक। इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर। जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जय जय माखन चोर। आखिरी दिन है, जरा भक्तगण दोनों हाथ उठा करके प्रेम से भाव से बोलिए माखन चोर भगवान की वृंदावन बिहारी लाल की जय। वृंदावन धाम की जय। जमुना महारानी की जय। भक्ति महारानी की जय। व्यास जी महाराज की जय। सुखदेव भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गौ माता की जय। गंगा मात की जय। सब भक्तन की जय। आज के आनंद की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान श्री बाके बिहारी राधा माधव गोपाल कृष्ण की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी हमारे इस बड़े प्यारे गांव में अडगाव सरग तालुका जिल्हा छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र में सगळ्या गावकरी लोकांच्या द्वारे गावकरी मंडळीच्या द्वारे वारकरी लोकांच्या द्वारे
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, तुमच्या छोट्याशा का मदतीनं होईना, सगळ्यांच्या एकत्रीकरणानं सामुदायिक सप्तदिवसीय श्रीमद भागवत कथा अनुष्ठान, त्याचा हा आजचा शेवटचा दिवस, त्याचा हा समाप्तीचा म्हणजे क्रमामध्ये समाप्ती. एक महिना जरी आपण भागवत कथा केली तर कथा संपू शकत नाही. तो तर एक कथेचा एक क्रम निश्चित आहे की 7 दिवसामध्ये ते संपवायचं आहे. काही कथा कमी कराव्या लागतात, काही जास्ती सांगावी लागते, वेळेचा अभाव आहे. क्रमामध्ये आज या वर्षीची जी 7 दिवसाची कथा आपण आयोजित केली होती 11 मे ते 17 मे, त्याचा आज क्रमामध्ये इथे समाप्ती सांगता समापन आहे. गेल्या 6 दिवसापासून आपल्या या अडगावामध्ये इथे वाहणारी ही श्रीमद भागवत कथारूपी ज्ञानगंगा, ज्ञान विहीर, ज्ञान समुद्र, ज्ञान सरोवर, याच्यामध्ये अंघोळ करण्याकरता, स्नान करण्याकरता, पोहण्याकरता आपण सगळेजण इथे उपस्थित होत आहोत. आज कथेचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून कथेमध्ये प्रवेश करून कथेला पूर्णतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. समस्त लोकांना राधे राधे, जय श्रीराम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माताजी, रामकृष्ण हरी, जय हरी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, धन निरंकारजी, हरिओम तत्सदिती. कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो. भगवान श्रीकृष्णाचा विवाह संपन्न झाला माता रुक्मिणी सोबत. माता रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची मुख्य पत्नी आहे. त्यानंतर भगवंतानं 8 विवाह केले, पुढे कथा येईल, आणि नंतर 16,100. आत्ता मला भागीनाथ भाऊ म्हणत होते, म्हणे कथा त्याच कथा बदलत नाही, हे तर वेळ कमी आहे. एका श्लोकावर 4 महिने तुम्हाला कथा ऐकवू शकतो मी, पण वेळ कमी आहे. लोक झोपतील ना असं जर का वेदांत व्याकरण सांगत बसलो इथे तर कोण बसली जाईल. थोड़ा भक्ति रस तो कथा में जरूरी होता है प्यारे, और जितना पचे हमको हम उतना ही नहीं, जो पछता नहीं वो काय को खाना. तुम्हाला जर का मी विचार सागरातल्या व्याख्या सांगत बसलो, मल विक्षेप आणि आवरण, मल विक्षेप आणि आवरण, दोषाचे 3 प्रकार सांगितले वेदांत शास्त्रकारानं. मल विक्षेप आणि आवरण, मल विक्षेप आणि आवरण. शरीरामध्ये धर्माविषयी असलेले जे दोष आहेत त्याला मल असं म्हणतात. विक्षेप मायेच्या अधीन जाऊन, संसाराच्या अधीन जाऊन, प्रपंचाची आसक्ती धरून आणि परमार्थाची अनासक्ती धरून, दारेशना, पुत्रशना, वित्तेशना, लोकेशना या भावनेनं युक्त होऊन संसार करणे आणि परमार्थापासून मुकणे याला म्हणतात विक्षेप. आता याच जर का व्याख्या इथं करत बसलो, सगळ्या जर का याच व्याख्या इथं करत बसलो तर हे निश्चित आहे की तुमचं तर सोडा, पण मी सुद्धा इथं जांभळ्या घेत बसेल. धर्मशास्त्र है लेकिन जितना पचे हम उतना जरूर ले. बस बाकी परमार्थ तो आनंद का है, प्रेम का है, रस का है, रसो वही सह. हा रस आनंदाचा, श्री राधे, हा रस आनंदाचा. सेवितो हा रस वाटितो अनेका, पहिल्यासारखं करा आवाज जरा. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे हो नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. 201 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये. कथा तो सभी है, कथा तो सभी है, लेकिन भागवत जैसी कथा कोई नहीं है. कथेमध्ये दरवर्षी चिंतन बदलेल, दृष्टांत बदलतील, वेदांत बदलेल, व्याकरण बदलेल, भजन बदलेल, कथा तो नहीं बदल सकती. कैसे? जैसे भगवान श्री कृष्ण का जन्म मथुरा में हुआ, सत्य नहीं बदलेगा. मथुरा से भगवान कृष्ण गोकुल गए, नहीं बदलेगा. गोकुल से वृंदावन में गोचारण के लिए, लीला के लिए गए, नहीं बदलेगा. पुतना मौसी को मारा, नहीं बदलेगा. ये जो है कोई भी कथा है, भागवत में रस है. स्वर्गे सत्ते च कैलासे वैकुंठे नास्त्यय रसः, अतः पिबन्तु सद्भाग्या मामा मुंजित करिही चित. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 83 श्रीमद भागवत महात्म्य.
हा जो भागवताचा रस तुम्हाला आम्हाला मनुष्य देहाला येऊन इथे आडगावमध्ये मिळतोय, हे तुमचं आमचं अनेक जन्माचं पुण्य आहे म्हटले की हा रस भेटतोय. हा जो रस आहे म्हटले, हा ब्रह्मदेवाच्या सत्यलोकात नाही, इंद्राच्या स्वर्गामध्ये नाही, भगवान विष्णूच्या वैकुंठात नाही आणि शंकराच्या कैलासात नाही. स्वर्गे सत्तेचे कैलासे वैकुंठे नास्त्यय रसः अतः पिबंतु सद्भाग्या मामा मंचित करहिचित. तुम्ही आणि आम्ही खूप मेहनतीनं खूप भाग्यानं तुम्हाला आम्हाला हा रस भेटलाय म्हणून पिऊन टाका जितका पितोय. नको नको ते रस भरपूर पितोय आपण, व्यसनाच्या वया चाललो, एसी ओसी मॅकडॉल बिस्किट. तुम्ही नाही म्हणजे दुसरे लोक बाहेर गावाचं सांगतो मी, इकडं नाही ना पित कोणी, पण बाकीचे जे रस नाही पाहिजे ते भरपूर पितोय ना आपण. ये तो हम बहुत पी रहे फिर भले उससे अच्छा है कि यही पी ले. मला एक गोष्ट सांगा, कथा तर चांगली चालू आहे पण कथा कशा करता ठेवतोय आपण? बदला करता कथा ठेवतोय ना. यावेळेस आपलं विसरलं, आपण हे जे पॅन्ट शर्ट घालतोय हे इंग्रजांनी आपल्याला दिलेली देण आहे. एक दिवस जुने वारकरी जर का राहिले नाही निवृत्ती सरपंच तर कसं होणार आपल्या येणाऱ्या नवीन पिढीचं? बऱ्याच लोकांना अजून धोतर नेसता येत नाही. पूजेला धोतर नेसा म्हणल्यावर ते परेशान होतं, मला नेसून द्या, हे कसं नेसायचं? अब बाबा कमीत कमी लुंगी, लुंगी त्याच्यापेक्षा अवघड म्हणले. अब हम तो वृंदावन में हमारी लुंगी होती है लेकिन हे सवळ कद है म्हणून मी धोतर नेसता. अभी गर्मी हो रही इसलिए हमारे गुरुजी के जैसे हमारे पूज्य गुरुदेव ये कपड़ा पहनते हैं, वैसे तो हमारी काली शॉल होती है ना, वो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. पिछली बार तो हम ये नहीं पहनते थे, गर्मी बहुत ज्यादा लग रही इसलिए ये कपड़ा पहन लिया अपरस. सवळ्याला ही काष्टा असावा म्हणून धोतर, नहीं तो लुंगी की परंपरा है. हम जिस आश्रम में थे वृंदावन में तो लुंगी पहन करके हमको कथा करना पड़ती है. कीर्तन तो वारकरी धोती पहन के होता है, जटा भी बड़ी होती है, हाथ में रक्षा सूत्र होता है. ये खड़ा तिलक वैष्णव संप्रदाय में लगाया जाता है. वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे गंध आहेत. आपण एक दिवस सगळ्यांना माता माऊल्या तर चांगलं सजून सवरून येतात, नवलच नाही. माता माऊली आहे म्हणूनच परमार्थ धर्म चालला, पण माता माऊली आहे पण सगळ्याचे साहेब लोक मला जरा कमी दिसत आहेत. सगळ्यांनी एक एक दिवस कमी साहेबाला आणलं पाहिजे, वर्गणी देण्याकरता नाही, कथा ऐकायला. वर्गणीचं तर होईल नाही होईल ते जाऊ द्या, पण कथा ऐकायला. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाही संग सती जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जग जानी. पूजे अखिलेश्वर जग जानी. भगवान शंकर माता सतीला घेऊन गेले होते कथा ऐकायला, जोडीनं कथा ऐकायची सुरुवात भगवान शंकराने केली. म्हणून तुमचे काही कामं असतील तर मला माहिती नाही, परंतु इथे माता माऊल्यांची संख्या जास्ती दिसते आणि पुरुष मंडळीची संख्या कमी दिसते. भलेही आरती घेऊ शकत नाही, पण एक एक दोन तीन दिवस ही कथा संस्काराचं वर्धन होण्याकरता आहे, जीवनामध्ये समृद्धता येण्याकरता आहे, ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, जीवन सात्विक गोष्टींनी परिपूर्ण असावं याच्याकरता कथा आहे. म्हणून एक जण घरी आणि एक जण इथं असं करू नका. कमीत कमी 2-2, 4-4 दिवस आपण जोडीनं सहपरिवार, मुलगा, सून, सासू, सासरा, नातू यांना घेऊन कथा ऐकली पाहिजे, म्हणजे संस्काराचं वर्धन होईल. 7 दिवस कथेचे नियम सांगितले. लसण कांदा खाऊन कथा ऐकू नये, बाकीचं तर सोडा. आपण 7 दिवस कथा ऐकतोय, ब्रह्मचर्याचं पालन सांगितलंय. विशेष रूपानं कुठल्याच प्रकारच्या घाण वस्तू खाऊ नये, म्हणजे मांसासन निषिद्ध आहे. मदीना पान मत करना और मांस मत खाना, तब जाकर के कथा का असर होगा, तब जाकर के इफेक्ट दिखेगा इसका. तुम्ही कोणतीही कथा ऐकली ना तर कथेमध्ये बदल होणार नाही. शंकर आहे, भस्म आहे, शिवमहापुराण ऐकली, एकदा नवीन ऐकलं ते तुम्हाला वाटलं डबल त्या कथा येतील, पण नवीन भाव मात्र उघडत जातील. म्हणून कथा ऐकताना आपण एक काम केलं पाहिजे, जेवढ्या शुद्धतेनं आपल्याला कथा ऐकता येईल. म्हणजे चला संध्याकाळचं स्नान तुम्ही नका करू, परंतु कथेला येताना व्यवस्थित पद्धतीनं आपण हातपाय धुवून येतोच, परंतु गंध लावून, तुळशीची माळा घालून, शिवमहापुराणात ऐकत असो तर रुद्राक्षाची माळा घालून, भस्म लावून, कथा ऐकायला येताना गंध लावून, आणि विशिष्ट रूपानं जेवढे नवीन वस्त्र असतील, क्योंकि कथा शादी से भी बढ़कर है, एक विवाह से भी बड़ा महोत्सव है ये कथा. इसको छोटा मत समझना. विवाह यादृशम वित्तम तादृशम परिकल्पयेत. आता 7 दिवसापासून तर मी तर आणखीन नवीन घालतोय. तुम्ही जर का मला आणखीन असे 7 दिले तर पुढच्या कधीत मी ते नवीन घालन. कारण ये आदमी का कोई भरोसा ही नहीं है, तो क्यों रखना कपड़ा.
काही काही खूप सवय असते, नुसतं दाबून ठेवतात थप्पी आणि मळके कपडे घालतात, चांगले कपडे घालतच नाही. गरुड पुराणामध्ये लिहिलं, विनाकारण जर का फाटके कपडे घातले आणि मळके कपडे घातले दारिद्र्य प्राप्त होतं. गरुड पुराणात लिहिलंय, विनाकारण बरं का. तुमच्याकडे नाही आहे तर हरकत नाही, लेकिन बहुत अच्छा कपड़ा है तो चकाचक पहनो भैया. जानबूझ करके यदि मैला कपड़ा पहनते हो, फटा कपड़ा पहनते हो तो दारिद्र्य. काही काही लोकांना सवय असते, सकाळी उठल्या उठल्या जर का आरशात तोंड पाहिलं तर दारिद्र्याचं लक्षण आहे. झोपेतून उठतात आणि लगे आळस सुद्धा आरशात घेतात. अरे भाऊ, आरशात कायला जाऊन आळस घेतो? हा, काही काही लोक हे बोटाचे जे नख वाढलेले असतात ते नख असे दातानं कुरतडत बसतात. हे सकाळी उठल्या उठल्या झोपेतून करणं दारिद्र्याचं लक्षण गरुड पुराणामध्ये सांगितलंय. सकाळी तोंड आरशात पाहणं दारिद्र्याचं लक्षण. पारशानं पाणी पिणं रक्त पिल्याचा दोष सांगितला गरुड पुराणामध्ये. तुम्हाला माहिती नाही हरकत नाही, आता माहिती झालं तर ते आचरणात आलं पाहिजे. पारशानं पाणी पिणं रक्त पिल्याचा दोष आहे. आणि पारशानं चहा घेणं करणं तर सोडा हो, पारशानं चहा पिलं किंवा कारशानं एखादं बिस्किट जरी खाल्लं तर विष्ठा खाल्ल्याचा दोष आहे. मास्त सोडा, विष्ठा खाल्ल्याचा दोष. बहुत बडा शास्त्र क्लिष्ट आहे. आपण जेवायला बसतो तर कधी जेवायला चुकीनं सुद्धा खाली फरशीवर जमिनीवर बसायचं नाही. का? ज्या घरामध्ये कोणीतरी मरतं त्या घरामध्ये 10 दिवस सुतक असतं आणि सुतकामध्येच फक्त खाली फरशीवर बसून जेवल्या जातं. तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर का खाली जेवून फरशीवर बसले म्हणले तर सुतक लागलं समजायचं. बिना गंध लावल्याचं जेवायचं नाही. 1, बिना गंध लावल्याचं आरती करायची नाही. 2, बिना गंध लावल्याचं कथा कीर्तनाला जायचं नाही. 3, जर का आपण हिंदू धर्मामध्ये येऊन गंध लावत नसू, माहिती नाही तर दोष नाही बरं का, पण आता माहिती झाले ना शास्त्र, क्योंकि मुझे शास्त्री बन के आए हो, मैं वृंदावन से, ये ज्ञान नहीं दूंगा तो फिर आपको नहीं दूंगा तो किसको दूंगा. आरती करणं सुद्धा ते निष्फल होऊन जातं. कोणतंही कर्म धर्मासंबंधी सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हिंदू धर्माच्या माणसानं डोक्याला गंध लावूनच सगळे कामं केले पाहिजे. गंध लावून जर का काम नाही केलं तर समजावं त्याचं सगळं कर्म निष्फल होतं. का? ते कर्म सुतकात झालं असा त्याचा अर्थ होतो. ही कथा भगवान विष्णूनं गरुडाला सांगितलेली आहे. शौच दोष उसको कहा. आणि म्हणून प्रत्येक हिंदूनं जरूर गंध लावलं पाहिजे. आता याच्यावर यालाच म्हणतात संस्कार. हीच कथा आहे ना. बाकी काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाही त्या तुम्ही ऐकाव्या. आणि ज्या फार सोप्या गोष्टी आहे की सकाळी आपण झोपेतून उठलो, आंघोळ केली, लावत नाही, 1 मिनिटात लावलं, संपला विषय. मिनिटही लागत नाही, सेकंद फक्त. तेही सांगितलं, या बोटानं समोरच्याला गंध लावायचं, या बोटाने पित्रांना गंध लावायचं, या बोटाने स्वतःला लावायचं, आणि या बोटानं गुरुला, देवाला, संताला गंध लावायचं. कोणत्या बोटाने कोणाला गंध लावायचं? भस्म लावताना सुद्धा आपल्या डावीकडून उजवीकडे लावायचं. आणि भस्म लावताना सुद्धा ते भुवाळीच्या पुढे नाही गेलं पाहिजे. भुवाळीच्या पुढे जर का भस्म गेलं तर दोष लागतो. मानस तोके या 3 बोटांना आपण या 3 बोटांना लावत असतो, ते चूक आहे. हे पित्राचं बोट आहे, हे चालत नाही भस्माला. हे 3 बोट आहे. भस्म ओलं करायचं अगोदर, कोरडं भस्म लावायचं नाही. कारण की कोरडं कुंकू मरण पावलेल्या माणसाच्या अंगावर टाकलं जातं, बरोबर. म्हणून कधीच कोणाला कोरडं कुंकू लावायचं नाही. माता माऊल्या फक्त देवीला आणि एक माऊली दुसऱ्या माऊलीला कोरडं हळदी कुंकू लावू शकते, तो प्रकार वेगळा आहे. पण माणसाला लावताना गंध ओलच लावायचंय. कोरडं कुंकू जर का लावलं तर समजावं सुतक आहे. ज्यानं कोरडं कुंकू लावलं, गरुड पुराणात लिहिलं, तुम्ही जर का समोरच्या माणसाला गंध लावलं कोरडं तर समजावं तुम्ही त्याला मारलं म्हणजे मृत्यू झाला त्याचा. आणि त्यांनी तुम्हाला लावलं त्याला मृत्यू. म्हणजे हे शास्त्र आहे, बडा ये तो शास्त्र है साहब. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. मानस तोके तनये मान अयौ मान गोष मानु अश्वेशुरी रीश वीराण रुद्र भामितो वदिर हविष्मित सदा मितवा हवा महे इति हस्ते भस्मम ग्रहितवम जलमिश्रितम कृत्वा. म्हणजे गंध ओलं करा असा मंत्र आलाय. ईशानम सर्व विद्यानाम ईश्वरम ब्रह्मणाधिपतिर ब्रह्मो शिवो मे अस्तु सदो शिवम शिरसी. डोक्याला गंध लावायचा मंत्र. अघोरेभ्योत घोरेभ्यो घोर घोर तरेभ्य सर्वेभ्यम सर्व शर्वेभ्यम नमस्ते अस्तरुद्र रूपेभ्यम हृदये हे. हृदयाला भस्म लावायचा मंत्र. वामदेवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः कलविकरणाय नमः बलविकरणाय नमः गुह्ये हे सद्य, हे असे मंत्र आले. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून सगळीकडे भस्म लावून टाका. जो माणूस भस्म लावतो म्हणजे सर्वांगाला त्याने किती डेंजर पाप केलेले असू द्या, पापाचा नाश होतो. नकळत पाप झाले असतील तर. म्हणून सकाळी आंघोळ झाल्यावर सर्वांगाला भस्म लावलं पाहिजे इथे. त्याच्यानंतर इथे जमदग्ने ललाटे
दक्षिणस्कंदे वामस्कंधे हे कंठे हे नाभो हो हृदये हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून भस्म लावा. भस्म लावणारा माणूस शिवलोकाचा अधिकारी आहे. आणि जो रुद्राक्ष घालतो म्हणले तो साक्षात शंकर आहे. रुद्राक्षाला नुसतं पाहिलं, शिवमहापुराणात लिहिलं सरपंच, रुद्राक्षाला जर का नुसतं पाहिलं, नीट ऐका, रुद्राक्षाला जर का नुसतं पाहिलं तर 1,00,000 पट फळ मिळतं. आणि प्रत्यक्षात रुद्राक्षाला स्पर्श केलं तर करोडोपट फळ मिळतं. आणि रुद्राक्षाला जर का गळ्यात घातलं म्हणले माळ तर अनंत पटा फलाची प्राप्ती आहे. ये इतना मायने रखता है ये तुलसी की माला. काही काही लोक म्हणते आणि आम्हाला मनाचीच माळ आहे. भाऊ मनाचीच माळ आहे तर लगीन बी मनानच करून घ्या ना आणि जेवण बी मनानच करा ना. अहो तुम्हाला वारकरी कसं काय समजावं आम्ही. लायसन म्हणजे वारकरी संप्रदायाचे आभूषण घालायला सांगितले ना. काही काही लोकांना भजन करायचं नाही पण माळ घालीत नाही. काऊन? एक जण माझ्याकडे आलं, म्हणलं मी रागरागीने गातो. म्हणलं काय? आणि गरमी झाली शर्ट काढून बसलं. काय मग लायसनच नाही. म्हणलं गातो चांगलं नाही. म्हणले महाराज कधी कधी मी औषध टाकीत असतो. अरे म्हणलं असं काय कामाचं हे भजन नाही गायलेलं बरं. तू बाकीचे वारकरी नासवशील ना तू. हा हे जे ज्यांनी गळ्यात माळ घातली ते वारकरी नासून टाकशील तू आमचे. हा होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म. 350 भंगाचा नंबर. एका जनार्दनी वारी करी धन्य तोबा संसारी. आणि म्हणून सांगितलं एखाद्या आस्तिक माणसाने नास्तिक माणसाला बोललं तरी त्याचा 1 दिवसाचा धर्म नाश पावतो म्हटले. असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. अहो गरुड पुराणामध्ये खूप माहिती दिली आहे. गरुड पुराण कोणतं घरी माणूस मेल्यावर वाचतात तेच नाही. मोठं गरुड पुराण आहे. आम्ही मागच्या वर्षी केलं ते पितृपक्षामध्ये. यावेळेस भागवत कथा आहे ना, त्याचे 19,000 श्लोक आहे, याचे 18,000 श्लोक आहे. सुतक पडलेल्या माणसाला राम राम जरी केला म्हटले शास्त्रात सांगितलं, सुतक असलेल्या माणसाला राम राम जरी केला म्हटले तर 3 वेळेस आचमन करायला सांगितलं. एवढा मोठा दोष आहे. म्हणजे इतका दोष नुसता. आणि आपण सुतक पाळीतच नाही. आपण बिंदास कोणाला बी लाग. अहो फार मोठा दोष आहे सुतकाचा. मी एका गावात गेलो ना, एक माणूस मेला की 3 माणसं मरतात. याला पंचकाचा दोष म्हटलेला आहे. हे जर का होत असेल तर समजावं पंचका दोष आहे. आणि पितृपक्षामध्ये पित्राचं जरूर काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही करावं म्हणून मी सांगत नाही. आपण याला सहज घेत असू पण हे आणखीन प्रॉब्लेम वाढत चालतात आणि पुढच्या पिढीलाही समस्या देतात. एक वेळेस गरुड पुराणामध्ये मोठं सांगितलं देव माफ करतो गुरु माफ करतो. बर का, देव माफ करतो आणि गुरु माफ करतो पण पित्र माफ करीत नाही. पित्राची आपल्याकडून काहीच अपेक्षा नाहीये, फक्त अन्नदानाची अपेक्षा आहे. त्या 15 दिवसामध्ये आपण रोज त्यांना जेवण द्यावं असं त्यांचं मत आहे आपल्याकडून. 27 नक्षत्रापैकी 28 नक्षत्र आहे. पंचांगामध्ये लिहिलेले 27 आहे. 28 हाईड केलेलं. हाईड म्हणजे लिहिलेलं नाही, त्याला अभिजित म्हटलेलं आहे. ते लिहिलेलं नाही पण आहे. त्या 27 नक्षत्रापैकी ज्योतिष शास्त्रामध्ये 5 नक्षत्र असे सांगितले ते मेलेल्या माणसाला दुर्गतीदायक आहे. म्हणजे ते पंचकाचे 5 नक्षत्र आहे. त्या 5 नक्षत्रापैकी 5 नक्षत्र असे आहे की त्या 5 नक्षत्रापैकी कोणत्याही एका नक्षत्रात जर का एखादा माणूस मरण पावला तर कमीत कमी 5 जणांना घेऊन जातो किंवा 3 जणांना घेऊन जातो. त्याला म्हणतात पंचक दोष. आणि त्या पंचक दोषाच्या निवृत्ती करतात त्रिपंडी श्राद्ध, नारायण नागबली, श्रीमद भागवत कथा, श्रीमद भगवद्गीता, गायत्री मंत्र अनुष्ठान. हे अनुष्ठान कंपल्सरी आहे. ती आपण करीत नाही. आपल्याला वाटतं 10 आणि 13 झाला का लगेच मोकळं होऊन जातो आपण. असं नसतं भाऊ, असं नसतं. सुतक पडलेल्या माणसाला नुसता नमस्कार जरी केला तर दोष सांगितला आहे. शास्त्र खूप मोठं आहे. ही भागवत कथा असो रामकथा असो. मला तुम्ही सांगा लघवीला गेल्यावर किती माणसं असे आहे की कमीत कमी लघवीला गेल्यानंतर माणसानं 4 वेळेस पाय धुवायला सांगितलाय आणि 4 वेळेस गुळणा करायला सांगितलाय. कोण करतंय? आणि 1 दिवस जर का लघवीला जाऊन 4 वेळेस पाय धुतले नाही, 4 वेळेस गुळणा केला नाही तर त्याचं प्रायश्चित्त असं सांगितलंय की तो दोष लागलाय. 1 दिवस लघवीला जाऊन 4 वेळेस पाय धुतले नाही, 4 वेळेस गुळणा केला नाही तर त्या दोषाच्या निवृत्ती करता, दोष निघून जाण्याकरता 3 दिवस शांत बसायला सांगितलं, मौन. नाही तर 1200 गायत्री मंत्राचा जप करायला सांगितलं. आपण म्हणतो ना आपण खूप करतो पण आपल्याला अनुभव येत नाही. हे परमार्थ शुद्धता का आहे. आणि हा अवघड हे आपल्याला जमत नाही. म्हणून कमीत कमी आपल्या जीवनात शुद्धता. एकच काम, सकाळी उठणे, आंघोळ करणे, धुतलेले वस्त्र घालणे, गंध लावणे, प्रत्येक शनिवारी धोतर वगैरे घालणे, पोराला मंदिरात आणणे, पोरांनाही धोतर घालणे, हनुमान चालीसा, हनुमान अष्टकम त्यांच्याकडून म्हणून घेणे, हरिपाठ म्हणून घेणे, त्यांना हरिपाठावाल्या सोबत बसवणे, पसायदान त्यांच्याकडून म्हणून घेणे आणि भागवत रामायणामध्ये पोरांना बसवणे. रामकृष्ण आमचा देव हे कळण्याकरता का होईना कमीत कमी वर्षातून एकदा भागवत कथा किंवा रामकथा, कथा कौन सी भी हो लेकिन होनी चाहिए. क्या साथ में लेके जाओगे? साथ में सिकंदर के हौसले तो आदि थे,
सिकंदर नावाचा जो बादशाह आला होता म्हटले, येताना जो आहे मुठ्ठी बांध के आने वाले, माणूस येताना भलेही मुठी बंद करून येत असेल पण जाताना त्याचे दोनों हात खाली थे असंच सोडून जावं लागतं. सिकंदर नावाचा बादशाह जेव्हा मरण पावला त्यांनी कमीत कमी पूर्ण भारत लुटायला आला होता. पूर्ण भारत नाही लुटू शकला, जवळपास अर्धा भारत लुटला असं वर्णन आहे. अर्धा भारत लुटल्यानंतर त्यांना सांगितलं होतं, जब मैं मर जाऊंगा और जब मुझे दफन करोगे तो मैंने लूटा हुआ पूरा धन जो है ना मेरी मैयत से लेकर के रास्ते पर बिखेर देना. ते मरण पावल्यावर त्याला जेव्हा स्मशानभूमीमध्ये नेलं, गड्ड केलं आणि त्याला टाकलं त्या गड्ड्याच्या वरती, त्यानं लुटलेले सगळे हिरे जवाहरात मोती रस्त्यावर टाकले होते आणि त्याचे दोन्ही हात असे होते. म्हणजे काय सांगत होता सिकंदर, बहुत लूट लिया, बहुत कमाया, लेकिन साथ में फूटी कौड़ी भी नहीं ले जा पा रहा हूं, फूटी कौड़ी में नहीं ले जा रहा हूं, साथ में लाख इकट्ठे कर लो हीरे मोती, कफन में कोई जेब नहीं होती. मग मेल्यानंतर माणसाच्या अंगावर जो कपडा टाकतात ना, म्हणले त्याला कफन म्हणतात, आणि त्या कफनाला खिसाच नाहीये, सोबत माणूस काही नेतच नाही ना. द्रव्य मिळविले कोडी सवे नये रे लंगोटी, करोड रुपये जरी कमवलं तर लंगोट सुद्धा माणूस सोबत नेत नाही म्हटलं. आणि मग इथंच आहे ना, म्हणून ते जे धन आहे दानानं शुद्ध होतं. तुम्ही वारंवार द्यावा म्हणून मी सांगत नाही, तुम्हाला त्याची एक हे कळावं, त्याचा प्रभाव कळावं की पैशाचा सदुपयोग कसा केला गेला पाहिजे. धनेन किम्यन्नम ददाति माष्णोते महत्. तुम्हाला वाटत असेल मी खूप मोठा बाबा आहे, लोक मला पैसे देतात पण पैसे राहतच नाही माझ्या अकाउंटमध्ये, पैसेच ठेवत नाही मी. माझं अकाउंट चेक करा, लगे बिल्ले वाट. हां, ते जुन्या लोकांना सवय अशी पुरून ठेवायची. एकाने पुरून ठेवले, म्हणले पाऊस आला, पावसामध्ये बॅग भिजली, नोटावाल्या झाल्या, नोटा फाटल्या. असं काही करू नका ना. अरे अंती जाशील प्राण्या एकला माझे माझे म्हणून, नाही कोणाचे कोणी आणि तुझे नाही रे कोणी. कोण कुणाची बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. मेल्या पाटी सर्व ही राहती, तुटतील धागे दोरे रे प्राण्या. मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार. जोपर्यंत अण्णा नाना दादा आबाचा खिसा फुले म्हटले बरं का, जेब गरम है तब तक सब आगे पीछे जाते हैं, एक बार जेब खाली होने दो फिर कोई पूछने वाला नहीं. त्या धनाचा सदुपयोग झाला पाहिजे. म्हटले धनेन किम यज्ञम ददातु नाशनते महत्. आणि खरंच माणसाच्या सोबत काही जात नाही, म्हणून या नरदेहाला आपल्याला पाठवलंच याच्या करता आहे की या नरदेहाला येऊन आपण जीवनाचा सदुपयोग करू. आणि ते जीवन जगण्याला धन आवश्यक है. किसी संत ने लिखा था कि पैसे के साथ जीवन ठीक है, पैसे के साथ जीवन ठीक है, लेकिन पैसे के लिए जीवन बिल्कुल पागलपन है. पैशासोबत जीवन पाहिजे, कारण की जीवनाचा उदरनिर्वाह पैशाशिवाय होणार नाही. पण काही लोक निव्वळ पैशालाच जीवन मानतात. काही लोक मी मोठाले बिझनेसमॅन असे पाहिले, लई दुकानदारे करतात बरं का, मोठाले दुकानदार लई दुकानदारे करतात, अंगावर कपडे मळके, त्यांच्या घरचे मस्त आयुष करते, इकडे जाय तिकडे जाय, आणि ते मात्र मळके कपडे घालतात. ये वस्तुस्थिति है भैया, खुद चकाचक बिल्कुल नहा धो के मस्त रहना चाहिए, बिल्कुल फ्रेश. भगवान ने दिया है तो हर बार नया कपड़ा पहनो ना, क्या जा रहा है, साथ में कुछ जाने वाला नहीं है. पाहिजे खरं अनुभव खरा आहे का खोटा आहे, स्वतः खूप ते तिथंच बसतात. आपण म्हणतो शेठजी आहो तुम्ही कपडे चांगले घाला राहू, एवढे मोठे तुमच्या बिल्डिंगी पोरं बायका गाडीत फिरू राहिले, तुम्ही कावा फिरतात. बसू काही लोक बीमार पडले. म्हणजे इसको कहते हैं बस पैसा कमाया, लेकिन उस पैसे का उपयोग यदि कमाने वाला ही नहीं कर पा रहा है तो क्या मतलब है. भैया तू भी तेरी जिंदगी जी ले कि दम दा भरोसा यार, कि दम आवे न आवे. हमारे वृंदावन के संत कह रहे हैं श्वास को ही दम कहते हैं, दम. यहाँ पर कोई बीड़ी सिगरेट भी पीने वाला होगा तो उसको जो पी करके बाहर छोड़ता है धुआं, उसको भी दम बोलते, वो दम नहीं, सांस वाला दम. हो कि दम दा भरोसा यार, कि दम आवे न आवे. हो इस जीवन में दिन चार, हो इस जीवन में दिन चार, कि दम आवे न आवे. हो या जीवनात दिवस चार, कि श्वास घ्याल की न घ्याल. हो या जीवनात दिवस चार, कि श्वास घ्याल की न घ्याल. कौन से 4 दिन? पहला दिन है हमारा बालपन,
दूसरा दिन है हमारी जवानी, तीसरा दिन है हमारी प्रौढ़ावस्था और चौथा दिन है हमारा बुढ़ापा। इन चारों दिन में से कब आदमी का टिकट कट जाए कोई भरोसा नहीं। इसलिए उनको मस्त होकर के जियो और मत कहो मैं करूंगा करूंगा। बऱ्याच लोकांना वाटत असेल आपण सगळं करू, महाराज एवढं सांगतात, नुसतं असं नका म्हणू मी करू करू, कारण की करू करू म्हणणारे विसरले आम्ही मरू मरू। कल कभी आता नहीं, करूंगा करूंगा कहने वाले भूल गए मेरे भाइयों कि मैं मरूंगा मरूंगा। इसलिए संत कबीर कहते हैं कल करे सो आज कर, आज करे सो अब, और पल में प्रलय हो जाएगा तो फिर करेगा कब। कल का राह मत देखना। एकदा तुम्ही तुमच्या गावातले लोक तुमच्या करता टाळ्या वाजवा, कशा करता माहिती का? बरं आधी वाजून घ्या मग सांगतो। आपल्या भागामध्ये आमच्या जवळपास करमाडापासून घेऊन आमचं स्वतःचंही नायगाभान आणि आमच्या पोखरी पिसादेवीमध्ये अशा कथा होतात, पण ह्या टीव्ही टाईप वृंदावनच्या कथा होत नाही। आणि त्यातल्या त्यात आळगावमध्ये ही कथा होते, मागच्या वर्षीपासून होते, लोकांना याचा छंद लागलाय आणि दरवर्षी कथा करण्याचं आयोजन आहे। याचा अर्थ तुम्ही खूप सक्षम असे श्रोते आहात, आस्तिक असे श्रोते आहात और तुम्हाला कथेचं मर्म कळालेलं आहे की कथा क्या होती है और कथा कैसे होनी चाहिए और कथा किसका नाम है। आप जो कर रहे हैं यही कथा की श्रृंखला आहे बरं। नाहीतर कथा चालली तर कथेमध्ये नुसतं अभंगाच्या मागे अभंग चालले, तो वेगळा कार्यक्रम आहे। गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत म्हणले अभंग म्हणण्याचा कार्यक्रम वेगळा आहे, त्याला हरिजागर असं म्हणतात, आणि गाथा भजनामध्ये उभा राहून अभंग म्हटले जातात आपल्याकडे, आणि रात्री तुम्ही हरिजागर म्हणा, कोणी किती काही भजन म्हणा, कार्यक्रम वेगळा आहे। तसा कथेचा कार्यक्रम वेगळा आहे, कीर्तनाचा कार्यक्रम वेगळा आहे। माझा थोडासा व्याप वाढला, जमेला वाढला, पुढच्या वेळेस आपण थोडंसं 1 घंटा आधी येऊन मुलांना विशिष्ट रूपाने हनुमान चालीसा असेल, हनुमान अष्टक असेल, हे शिकवलं पाहिजे। कारण नाही शिकवलं तर आपण खूप पश्चाताप होणार आहे आपल्याला, आणि आपण पस्तावणार आहे। आणि एक दिवस आपल्याला असं वाटेल की आपण विनाकारण पोराला हरिपाठ काकड्यामध्ये जाऊ दिलं नाही, जाऊ द्यायला पाहिजे होतं। कारण व्यसनाधीनता जी वाढते ना, व्यसनाधीनता याच्याकरता वाढते निव्वळ संस्काराचा अभाव, एक म्हणता येईल काय? कारण व्यसनाधीनता कशा करता वाढते? निव्वळ संस्काराचा अभाव। म्हणजे वेळेमध्ये जर का आपण मुलांकडे लक्ष दिलं नाही, आता मुलगा आपल्या ऐकण्याच्या बाहेर निघून गेलाय म्हटले, मुलगा ऐकण्याच्या बाहेर निघून गेलाय, आई बापाच तो अजिबात ऐकत नाही, म्हणून व्यसनाधीनता पडते। मुलाला व्यसनीच होऊ द्यायचं नसेल तर मुलावर अशी जबाबदारी टाका आणि असं उत्तरदायित्व टाका की मुलाला व्यसन करण्याची हिंमतच झाली नाही पाहिजे। आणि ती व्यसन न करू देण्याची हिंमतच अध्यात्मशास्त्रामध्ये आहे, धर्मशास्त्रामध्ये आहे, संप्रदायामध्ये आहे। त्या मुलाला जर का तुम्ही योग्य वेळेतच आपल्या वारकरी संप्रदायाचं वळण लावलं आणि मुलाला वयाच्या 5व्या वर्षीच ध्रुवानं वयाच्या 4.5 वर्षीच भगवंताला प्रसन्न केलं ना, असं म्हणू नका लहान आहे लहान आहे लहान आहे तरच आपलं कल्याण करेल। लहान मुलालाच गळ्यामध्ये माळ घालून आपल्या वारकरी लोकांसोबत रोज मंदिरात हरिपाठाला बसू द्या, सप्त्यामध्ये रोज कीर्तनाला उभा राहू द्या, पोरांना टाळ नका वाजवू ते, पण उभा राहू द्या, सवय लागेल। काकड्यामध्ये पोरांना बसू द्या, सकाळी हरिपाठामध्ये बसू द्या, कथेमध्ये पोरांना घेऊन या। रोज पोरांना आईचं कर्तव्य, आईनं गंध लावायला लावलं पाहिजे पोराला। स्वतः वडिलांना पोराला घेऊन बसावं आणि जे काही मंत्र वडिलाला येत असतील, हरिपाठाचा असेल, काकड्याचा असेल, स्वतः 5-10 मिनिटं काढा ना आपल्या पोरांकरता। आणि जे तुम्हाला काही शिवतांडव स्तोत्र ऐकवा पोराला मोबाईलवर, दारिद्र्य शिव स्तोत्र ऐकवा, लिंग म्हणजे तुम्हाला येत नाहीत कमी कमी मोबाईलवर ऐका, तुम्ही ऐका, पूर्ण घर ऐका। सकाळी आंघोळ करा, अशी सवय लावून टाका माऊल्यांनो तुम्ही। कशी? सकाळी सगळ्याची आंघोळ झाली की जेवायच्या आधी 5-10 मिनिटं घरची पूजा जो कोणी माणूस करत असेल किंवा आमची ताई करत असेल तर पूजा करताना कमीत कमी आरतीला सगळ्यांना बसायचं, म्हणजे बसायचंच, बसल्याशिवाय चहा अंतोस द्यायचाच नाही, सवय लावा। संध्याकाळी जेव्हा तुम्ही शेतातून घरी याला हातपाय धुवून हरिपाठ तुम्ही जर का म्हणत असाल किंवा दिवा लावत असाल तर काही रामरक्षा स्तोत्र लावा, काहीतरी करा। पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला इफेक्ट जाणवेल त्याचा। पुरं मनानं पाया पडायला लागतील तुमच्या। किती पोरं आहे तिथं रोज इमानदारीने हात वरती करायचे, आपल्या आई वडिलाचे पाया पडतात, भरपूर प्रमाण आहे, जास्ती प्रमाण आहे। मुझे माफ करना ओम साई राम, तुझसे पहले लूंगा मम्मी डॅडी का नाम। हे जे भूमध्ये आहे, पोरांनी सगळ्यात आधी आई वडिलाच्या डोक्यावर टेकवलं पाहिजे म्हणले। आई वडील खूप मोठे दैवत आहे। वैचारिक मतभेद असू शकतात बरं का, एखाद्या वेळेस बापाचं पोराचं फक्त विचारामध्ये जमत नाही, पण वडील हे देवता आहेत आणि आई देवता आहे। आईच्या चरणामध्ये स्वर्ग आहे, वडिलाच्या मुखामध्ये देव आहे। ऋग्वेदानं सुद्धा म्हटले 4 देवता जिवंत आहेत, जिवंत, पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानाला दिसतात। पुण्यवान माणसालाही ते देवता रोज दिसतात, 4 देवता कलियुगात जिवंत आहेत। ऐका आता,
ते पुण्यवानाला दिसतात, पाप्यालाही दिसतात. ऋग्वेदानं सांगितलं मातृदेवो भव, माँ से बढ़कर कोई देवता नहीं. पहली देवता माँ है. दूसरी देवता पितृदेव भव, बाप से बढ़कर कोई देवता नहीं. आचार्य देवो भव, आचार्य देवो भव म्हणजे गावात एखादा विद्वान ब्राह्मण असेल तर आई वडिलाच्या नंतर ब्राह्मणालाही कमीत कमीत रामराम देवप्पा म्हटलं पाहिजे. आचार्य देवो भव, ब्राह्मण हा तिसरा देवता आहे. आणि घरी आलेल्या पाहुण्याचा कधीच द्वेष करायचा नाही. अतिथी देवो भव, एवढं जर का तुम्हाला जमलं म्हणले तर जीवनामध्ये तुम्ही या ज्या नरदेहाला आले ना, या नरदेहाचं सार्थक झालं. नो डाऊट, शंकाच नाही. याचा सदुपयोग करण्याकरता हा नरदेह दिलाय म्हटले. 3 कारणानं देह मिळालाय. मागच्या जन्मातलं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्याकरता 1, या जन्मामध्ये भक्ती मार्गाची प्राप्ती करण्याकरता 2, आणि पुढचा जन्म आपला जो आहे तो सदृढ करण्याकरता 3. तरीच आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. इह लोकीचा हा देहो देव इच्छिता ते पाहे. 131 अभंगाचा नंबर. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. 1850 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष नको आम्हाला. कोणाकोणाला मोक्ष पाहिजे? हात वरती करा, नका मागू. मोक्ष म्हणजे काय? पुन्हा जन्माला येणे नाही, त्याचं नाव मोक्ष आहे. आपल्याला तर यायचंय डबल जन्माला पुन्हा. कशा करता यायचंय म्हणले? भगवंताची भक्ती करण्याकरता. इस प्रेम की रंग में, इस भक्ति रस में डुबकियां लगाने के लिए, भगवान का गायन करने के लिए, नाचने के लिए, गाने के लिए, पंढरपुर की वारी करने के लिए, भगवान का दीदार करने के लिए, उनका गुणगान करने के लिए, उनको देखने के लिए हमको तो बारंबार जन्म को आना है. भगवान श्री कृष्णाची पहिली पत्नी रुक्मिणी, तिला प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. सर्वांना माहिती आहे हा कामदेव होता. भगवान शंकराच्या 3ऱ्या नेत्राच्या द्वारे जळून खाक झाला होता. देव कार्यासाठी गेला होता. शंकरानं कामदेवाच्या बायकोला रतीला वरदान दिलं की लाखो वर्षानंतर तुझा जळालेला पती भगवान कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि पुन्हा तुला पती म्हणून प्राप्त होईल. कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्राग रुद्रमण्युनाः देहोपपतये भूयस्तमेव प्रतपत्यताः. स एव जातो वैदर्भ्यां कृष्णवीर्य समुद्भवः. प्रद्युम्नम इति विख्यात सर्वतो अनवम पितु. प्रद्युम्नाचा जन्म झाल्यावर प्रद्युम्नाला शंबरासुर नावाच्या एका राक्षसानं हरण केलं. त्याचं म्हणजे प्रद्युम्नाला रुक्मिणीच्या महालातून चोरलं, हरण केलं आणि त्याला मारणार तर नारदानं सांगितलं पोराला मारू नको, मारायचं असेल तर पाण्यात फेक, आपोआप मरून जाईल पोरगा. शंबरासुर नावाच्या राक्षसानं प्रद्युम्नाला खाली समुद्रात फेकलं. समुद्रात एका माशानं गिळलं त्या प्रद्युम्नाला. पाण्यात जाऊनही पोरग वाचलं का? तर देवाचं पोरग आहे म्हणून, नाहीतर पाण्यात माणूस मरतो. कोळ्यानं एका त्या माशाला धरलं आणि तो मासा कोळ्यानं शंबरासुर नावाच्या राजाच्या स्वयंपाकघरात पाठवला. ज्या कोळ्यानं तो मासा धरला, ज्या माशानं पोराला गिळलं होतं. शंबरासुराच्या स्वयंपाकघरात जो आचारी होता त्यानं त्या माशाला चिरलं, त्यामध्ये जिवंत पुत्र सापडला. तिथे एक मायावती नावाची दाशी होती, तिला पोरग नव्हतं. ती म्हणली या पोराला मी माझं पोरग मानते. मान म्हणले. नारदान सांगितलं तुझं पोरग नाही, तो तुझा नवरा आहे ज्याच्यासाठी तू रडतेस. ती मायावती रती होती. गंधर्व विद्या आणि रसायन विद्या येत होती मायावतीला. तिनं प्रद्युम्नाला मोठं केलं. शंबरासुराला कळालं. शंबरासुराचं आणि प्रद्युम्नाचं युद्ध झालं आणि त्यामध्ये शंबरासुर मारल्या गेला. देवर्षी नारदानं प्रद्युम्न आणि रतीचा विवाह लावून दिला. कृष्ण आणि माता रुक्मिणीला आनंद झाला. पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी सासू सासरे झाले. भगवान श्रीकृष्णाची दुसरी बायको सांगितली सत्यभामा. सत्राजितम स्वतनियाम कृष्णायम कृत किल्बिषः समंत्यकेन मणिना स्वयमुद्देम दत्तवान. सत्राजित नावाचा एक गवळी राहत होता द्वारकेमध्ये. त्यानं सूर्याची उपासना केली होती. त्याला सूर्याने एक समंत्यक नावाचा मणी दिला होता. शुकाचार्य परीक्षितीला सांगतायत. कथेचा जास्ती विस्तार न करता सर्वांना माहिती असेल कथा बघा. त्या मण्याचे 3 प्रभाव होते. मणी ज्या जागेवर ठेवल्या जायचा तिथे कधीच दुष्काळ पडत नव्हता. 1. मणी ज्या जागेवर असायचा तिथे कधीच कोणी बिमार पडत नव्हतं. 2. आणि तो मणी रोज 8 मण म्हणजे 32 किलो सोनं द्यायचा. आणि असा मणी जर का तुम्हाला मला जर का भेटला भागीनाथ भाऊ तर सोडल का कोणी? सोडणार नाही. पण गावातले लोक टपून राहतील ना. 1 किलो जरी. सत्राजितानं तो मणी असा गळ्यात घातला. मणी घातल्यानंतर तर जास्ती स्मार्ट दिसायचा मणी घालणार.
सूर्यानं मणी दिला म्हणून सतराजितानं तो मणी गळ्यात घातला आणि सतराजित गल्लीत घेंडायला निघला. लोकांना वाटलं सूर्यच आला काय माहित बुवा. लोक पत कृष्णाकडे गेला, वरतून सूर्य कस काय खाली उतरला. लोक घाबरले ना बुवा, तिकडून इकडे कस काय आला. भगवान कृष्णाने सांगितलं तो सूर्य नाही, तो सूर्याचा उपासक सतराजित आहे. लोकांना कळालं 32 किलो सोनं देतो. सगळ्याच डावच होता त्या मण्यावर. कृष्णाने सांगितलं हे बघ बाबा, राजा म्हणजे बाप असतो. तो मणी मला देऊन टाक. मण्याचं धन मला नकोय, पण तुझ्या प्राणाला संकट आहे. त्यांनी नाही ऐकलं. तो म्हणला मला नाही द्यायचा. सतराजिताचा सख्खा भाऊ प्रसेनजितान तो मणी गळ्यात घातला. जंगलात शिकारीला गेला. त्याला वाघानं मारलं, वाघाला अस्वलानं मारलं. अस्वल म्हणजे जांबुवंत होता. कृष्ण भगवंतावर आरोप आला का भगवान श्रीकृष्णाला ही 7.5 चालू होती. देवाला 7.5 सोडलं नाही तर तुम्हाला आम्हाला सोडल का. ग्रहमान तुम्हाला आम्हाला सोडतील का. पित्र तुम्हाला आम्हाला सोडतील का. कर्म तुम्हाला आम्हाला सोडतील का. याचा आपण विचार केला पाहिजे. रामाई वनवासाला गेले, 7.5 चालू होती. रावणही मेला, 7.5 चालू होती. हे लक्षात घ्या. वसिष्ठाला 7.5 चालू होती. विश्वामित्रानं वसिष्ठाची 100 पोरं मारून टाकले. ये कर्म तो भगवान को भी नहीं छूटता प्यारे. शनी भगवान शंकराला म्हणला उद्या सकाळी मी तुम्हाला सकाळी 3 घंटे येणार आहे. काशीखंडात वर्णन काय म्हटला. महादेव जास्ती नाही येत म्हणे, तसं मी 7.5 वर्ष येत असतो, पण तुम्ही महादेव म्हणून मी तुम्हाला 3च घंटे येतो म्हणे. कधी येतो म्हटले उद्या सकाळी येतो. शंकर म्हणले ये. आणि तो शनी म्हणला मी उद्या सकाळी येतो. भगवान शंकर तिथून गायब झाले. कुठे गेले. स्वर्गामध्ये मानस सरोवर आहे. मानस सरोवरामध्ये जाऊन 3 घंटे त्या मानस सरोवरामध्ये समाधी लावून बसले. काम धंदे सोडून लावून बसले ना. शनी तर आला होता, शंकर दिसले नाही. शंकर वापस आले 3 घंट्यानं. आणि शनीला म्हणले पाय बरं तुम्हाला येणार होता कुठं आला. ते म्हणले काय म्हणले देवा मी तुम्हाला ऑलरेडी आलो ना. अहो कस काय आला. आम्ही नव्हतोच नाही इथं. अहो माझ्या भीतीनं तुम्ही तुमचं रोजचा दिनक्रमण काम धंदा सोडून त्या पाण्यात जाऊन बसले ना 3 घंटे माझ्या भीतीनं. म्हणजे मी तुम्हाला बादलोच, म्हणजे तुम्हाला पीडा केलीच नाही. म्हणजे रेग्युलरचं काम काय असतं तुमचं. त्या 3 घंट्यात जे 1 लोटा जल चढवतात त्यांच्याकडे जायचं, कोणाचा चुरम्याचा लाडू खायचा, कोणाचा धोत्र्याचं फुल घ्यायचं. काम धंदे सोडून तुम्ही कुठे जाऊन बसले. पाण्यात तुम्हाला बसावं लागलं, म्हणजे मी तुम्हाला आलो. तो कर्म कभी भी हमारा पीछे नहीं छोड़ने वाला. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघणाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे. बस एवढं आहे. भगवंताचं नाम घेतल्यानंतर ते संकट थोडं लांबून जातं. भगवान श्रीकृष्णानं जांबुवंताला रामाच्या रूपात दर्शन दिलं. 28 दिवस रात्र युद्ध झालं. मणी घेतला. जांबवंतानं क्षमा मागितली. मागच्या जन्मात वचन दिलं होतं मी राम कृष्ण बनवून येईल. जामवंतीलाही सोबत दिलं. जामवंती ही भगवंताची 3री बायको. सतराजिताला मणी दिला. त्या सतराजिताला एक पोरगी होती सत्यभामा. तिचं लग्न ठरलेलं होतं दुसऱ्या सोबत आधीच, पण तिनं कृष्णाला पाहिलं. ती म्हणली तो नवरदेव मला नको, मला ह्यो पाहिजे. म्हणजे तिनं वेळेवर नवरदेव बदलला असं वर्णन आहे भागवतात. वेळेवर जाऊ दे जा बा हुंड्या म्हणून तुम्हाला मणी घेऊन टाका. कृष्ण म्हणला मला 7.5 चालू आहे. हा मणी माझ्याकडे नसताना माझ्यावर चोरीचा आरोप आला. माझ्याकडे असला तर वांदे होतील, मला नाही पाहिजे, तुम्हालाच ठेवा. भगवान श्रीकृष्णानं सतराजिताची मुलगी सत्यभामेसोबत लग्न केलं. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाची 2री बायको आहे. आणि जामवंती जामवंत महाराजाची मुलगी जामवंती कृष्णाची 3री बायको आहे. या 3 पटराण्या आहे भगवंताच्या. कालिंदी सूर्याची मुलगी ही 4थी बायको आहे भगवंताची. मित्रविंदा ही 5वी बायको आहे. नागणची ती 6वी बायको आहे. लक्ष्मणा 7वी बायको आहे. आणि भद्रा उर्फ सत्या ही 8वी बायको आहे. या भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिका आहेत. यानंतर भगवान श्रीकृष्णानं भौमासुराचा वध करून ज्या भौमासुरानं 16,108 बायका बंदिस्त करून ठेवल्या होत्या, म्हणजे मुली होत्या त्या, त्यांचे लग्न झालेले नव्हते, राजकुमारी. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी भगवान कृष्ण गरुडावर बसले आणि गरुडावर बसून भगवंतानं प्रागज्योतिषपूर नावाच्या नगरावर आक्रमण केलं. त्या भौमासुरानं म्हणजे भूमीपासून त्याचा जन्म झाला होता, त्यानं देवमाता आदितीचे कुंडलही तोडून आणले होते आणि वरुणाचा छत्रही हिसकावून आणला होता. खूप पाप करत होता. त्याचा वध केला भगवंतानं. चक्रानं त्याचं मुंडकं उडवलं, कुंडल हिसकून घेतले, त्याचे हात तोडले, कंबर तोडली, तो जमिनीत गेला. आणि देवमाता आदितीचे त्याने हिसकून आणलेले कुंडल आणि वरुणाचं छत्र भगवंतानं घेतला. 16,100 बायकांना मुक्त केलं. त्या मुलींना सांगितलं तुम्ही तुमच्या घरी जा. ते म्हणले देवा आम्ही घरी जाऊ शकत नाही आता. का? हमारे सामने 2 ही पर्याय शेष है. कौन से? पहला पर्याय है
कि कई वर्षों से इस दुष्ट ने हमको बंदी बना रखा था और हम बिन ब्याही की थी, अब हमारे घर वाले हमारा स्वीकार नहीं करेंगे। एक तो आप हमारा स्वीकार करो और दूसरा पर्याय, दूसरा हमको मरना पड़ेगा। भगवान ने कहा मरो मत। किस रूप में मैं आपका स्वीकार करूं? किस रूप में क्या मतलब? हम आपकी पत्नियां बनना चाहते हैं। देवी भागवतात वर्णन आहे, नर नारायणानं 16,000 अप्सरांना वचन दिलं होतं की मी कृष्ण रूपात तुमच्या सोबत लग्न करेल। ती फार मोठी कथा आहे, मला सांगायला वेळ नाही। जेव्हा कधी देवी भागवत आपण ऐकू तेव्हा त्याच्यात आपल्याला ते कळेल। या 16,100 बायकाई कोण आहे? मागच्या जन्मातले अप्सरा आहे। नर नारायण असताना इंद्रानं नर नारायणाची तपश्चर्या भंग करायला या 16,000 अप्सरा पाठवल्या होत्या। ते म्हणले या जन्मात मी नाही लग्न करू शकत, नर हा अर्जुन बनेल आणि नारायण म्हणजे मी कृष्ण बनेल। त्या अप्सरांना दिलेलं वचन पूर्ण केलं भगवंतानं। देवमाता आदितीचे कुंडल नेऊन दिले, वरुणाचा छत्र नेऊन दिला। सत्यभामेला एक झाड आवडलं इंद्राच्या देवलोकामध्ये, पारिजातक नावाचं। ते पारिजातक नावाचं झाड भगवान श्रीकृष्णानं सत्यभामेच्या दरवाजात आणून लावलं। रुक्मिणी रुसली, कोपऱ्यात बसली, चला बाई समजवायला। रुक्मिणी एक नंबरची बायको आहे देवाची, सत्यभामेच्या दरवाजात ते झाड लावलं। रुक्मिणीला राग आला आणि मी तुम्हाला बोलतच नाही म्हणलं, अगं झालं काय तुला? जिथे तू तिथं मी आहे। अहो तिच्या दरवाजात कसं काय झाड तुम्ही लावलं? नुसतं म्हणता जिथं तू तिथं मी, आणि झाड तर तिच्या दरवाजात लावलं। आता तिला आवडलं म्हणून तिच्या दरवाजात लावलं ना झाड। तो एक काम कर, तिला रोज फुलं तोडून घ्यावे लागतील झाडाचे। तिची आंघोळ झाल्यावर तिला तिच्या देवघरात देवाची पूजा करायला मी तुला असं वरदान देतो रुक्मिणी, जेव्हा तुझी आंघोळ होईल आणि तू जेव्हा तुझ्या देवाची पूजा करशील आणि तुझ्या देवाला फुलं पाहायची वेळ येईल ना, तिच्या दरवाजात जरी ते झाड लावलेलं असलं पण तिच्या दरवाजात लावलेल्या झाडाचे फुलं ऑटोमॅटिक तुझ्या कक्षामध्ये तुझ्या देवघरात देवाच्या पायावर येऊन पडतील। त्याला म्हणतात जिथे तू तिथं मी। तिला वरदान दिलं। 16,100 बायका या 8 चांगला मुहूर्त पाहिला, वैकुंठाचा सगळा खजिना खाली आणला भगवंतानं, काही कमी पडू नये म्हणून। आणि 16,100 रूप धारण केले भगवंतानं, अमित रूप भयो भगवाना। 16,100 बायकांना भेदभाव वाटू नये म्हणून कृष्ण 16,100 रूपाचे झाले, बळीराम दादा 16,100 रूपाचे झाले, वसुदेव देवकी आक्रोड सगळ्याला 16,100 करून टाकलं। आणि भगवंतानं 16,108 लग्न केले, पहिल्या 8 आणि या 16,100। आता या नुसता बायका आहेत का? नाही। एक भाव असा सांगितला याचा की ऋग्वेदाचे जे 16,000 मंत्र आहे उपासना कांडाचे, भगवान श्रीकृष्णाच्या, कृष्ण ब्रह्म आहे, कृष्ण कोण आहे? ब्रह्म। आणि वेद काय आहे? वेदाचे मंत्र कशा करताय? तर ब्रह्माच्या प्राप्ती करता म्हणायचे आहे। तर मग कृष्ण जर का ब्रह्म असतील तर कृष्णाच्या 16,000 बायकाही नुसत्या साधारण हाडामासाच्या बाया नाही बरं। आमचे संत मनीषी सांगतायत कृष्ण परमात्म्याच्या 16,000 बायका जे आहे त्या ऋग्वेदामध्ये आलेले 16,000 मंत्र आहेत उपासना कांडाचे। ऋग्वेदाचे उपासना कांडाचे 16,000 मंत्र आहे, त्या 16,000 बायका उपासना कांडाचे मंत्र आहेत। 100 उपनिषद आहे, 100 बायका 100 उपनिषद आहे, आणि वरच्या ज्या 8 बायका आहेत त्या अष्टधा प्रकृती आहेत। असा एक भाव आहे, असा एक भाव आहे। बरं ठीक आहे, आता कृष्णानं एवढे लग्न केले म्हटले, यांच्या काही पोरं बाळ यांना कमी जास्ती नाही ना, देव आहे भगवान, जब भी देता है तब भी छप्पर फाड़ के देता है। अंग विचारू नका म्हणले, सगळ्याला 10-10 पोरं आणि एक पोरगी झाली माऊल्यांनो। एवढा मोठा संसार देवाचा। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, बाणासुराचं आख्यान आलं, ज्या बलीला भगवंतानं पाताळामध्ये घातलं त्या बलीला 100 मुलं होते, त्या 100 मुलामध्ये बाणासुर हा सगळ्यात मोठा मुलगा होता। त्या बाणासुरानं भगवंताची तपश्चर्या केली शंकराची, शंकराने याला 1000 हात दिले होते। याला एक उषा नावाची कन्या होती, त्या उषा नावाच्या कन्येनं भगवान श्रीकृष्णाच्या नातवावर प्रेम केलं, अनिरुद्धावर। आणि हिच्याकडे एक दासी होती चित्रलेखा नावाची, चित्रलेखाची नावाची दासी तिनं नारदानं मिळून अनिरुद्धाला उचलून आणलं द्वारकेतून आणि त्याला बंदी बनवून ठेवलं। या बाणासुरानं कृष्ण बळीराम युद्धाला आले, बाणासुरासोबत युद्ध होऊ लागलं, बाणासुराचे 500 हात तोडले। शंकर आले, शंकराला गायन खूप आवडतं, भोळ्या आहे ना ते, हे भोळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते भजन। एक नाद बाण मारला भगवान शंकराच्या छातीत, भगवान शंकराला नंदीवर बैलावरच झोप आली। शंकर झोपले, हरिहरा नाही भेद नका करू बात, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाड एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग। अभंग नंबर 99। शंकरन विष्णू मध्ये जो भेदभाव करतो म्हटले, जो शंकरन विष्णू मध्ये भेदभाव करतो त्याला नरककुंड प्राप्त होतं, कधीच भेदभाव करायचा नाही।
आता मी शिवमहापुराण लावतो युट्यूबवर, तुम्ही पहा शिवमहापुराण करतो तेव्हा आम्ही असं आडवं भस्म लावतो. आता वारकरी कथा करतो हे आपलं उभं आहे ना, वैष्णव लोकांना असं उभं लावावं आणि शंकराच्या भक्तांना असं आडवं लावावं असं सांगितलंय. भेदभाव कधीच करायचा नाही त्या दोघांमध्ये. शंकर उठले. शेवटी शंकराच्या सांगण्यावरनं भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, त्याचा मुलगा अनिरुद्ध म्हणजे कृष्ण परमात्म्याचा नातू, आणि बलीची नात म्हणजे बाणासुराची मुलगी उषा यांचं लग्न या ठिकाणी झालं. सूर्यग्रहणानिमित्त भगवान श्रीकृष्ण, तुम्हाला आठवतं मी काल परवा सांगितलं की अक्रूरा सोबत भगवान कृष्ण आणि बळीराम गोकुळातून कुठे गेले? मथुरेत गेले. कंसाला मारलं भगवंतानं, बरोबर. आणि कंसाला मारल्यानंतर जे द्वारकेत गेले तर पुन्हा इकडे आलेच नाही गोकुळात. कृष्णाला वाटलं मी अवतार संपवणार आहे. 125 वर्ष भगवान श्रीकृष्ण शरीर रूपानं इथे होते आपल्या या धर्तीवर. त्यांना वाटलं एकदा तरी यशोदा रोहिणी नंदाला भेटावं, पण गोकुळात जाऊन नाही. गोकुळात जाऊन भेटलो तर मला निघू देणार नाही पुन्हा वापस, म्हणून कुरुक्षेत्रावर जाऊन भेटले. दिल्लीच्या पुढे हस्तिनापूर कुरुक्षेत्र. आणि तिथे भेटल्यानंतर जेव्हा यशोदेनं कृष्णाला पाहिलं, भगवान श्री कृष्णाला गळ्याला लावलं, रडू लागली, क्योरे लाला तू इतना बेरहम बन गया और इतना निष्ठुर बन गया. तू तो कहाँ करता था कि जन्म देने वाली माँ से पालने वाली श्रेष्ठ है, और तूने तो चोरी छुपे 16,108 विवाह कर ले और एक भी विवाह में तुझे अपनी माँ की याद नहीं आई. एवढे लग्न केले कृष्णा. यशोदा म्हणाली, नंदाजी बायको कृष्णाला, एवढे लग्न तू केले आणि एकाही लग्नाला तुला आईला बोलव असं वाटलं नाही? भगवान अपनी माँ के लिए जिया करते. देव म्हणले, आई तुला माझं लग्नच लावायचं आहे ना? अगं आई, तुला माझं लग्न लावता यावं म्हणून मी एक सेपरेट अवतार घेतो तुझ्यासाठी कलियुगात. कलियुग लागल्यानंतर, कलियुगाचे जेव्हा 1000 वर्ष होऊन जातील, कलियुग लागल्यावर जेव्हा कलियुगाचे 1000 वर्ष होऊन जातील, तेव्हा मी आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजी बनेल. रावणानं जी सीतेचं प्रतिबिंब उचलून नेलं होतं, खरी सीता नव्हती, खरी सीता अग्नीत गेलती. नकली सीता जी रावणानं उचलून नेली होती ती वेदवती. ती रावणानं उचलून नेलेली सीता आकाश राजाची मुलगी पद्मावती होईल. मी राम उर्फ कृष्ण बालाजी होईल आणि तू बकुला हो. बकुला, तू बकुळा होऊन माझं लग्न ठरव पद्मावती सोबत. कृष्णच बालाजी झाला, यशोदाच बकुला झाली आणि रावणानं उचलून नेलेली सीताच आकाश राजाची कन्या पद्मावती झाली. भृगु ऋषीनं भगवान विष्णूच्या छातीत लात मारली म्हणून लक्ष्मी रुसून कोल्हापूरची महालक्ष्मी झाली. लक्ष्मीच मला सोडून निघून गेली तर मी वैकुंठात एकटा काय करू? भगवान विष्णू बालाजी झाले आणि कुठे आले? आंध्र प्रदेशमध्ये आले आणि पद्मावती सोबत यशोदा उर्फ बकुलेनं त्यांचा विवाह ठरवला. ही स्कंद पुराणामध्ये आलेली कथा आहे. बळीरामाचं गोकुळी गमन, कृष्णाचा पुत्र साम, कृष्ण आणि जामवंती यांचा पुत्र साम, याचं लग्न कोणासोबत झालं माहितीये का? दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा. 36 आकडे पण झालं बुवा. आणि पुढे एक भयानक कथा इथं आली. कोणती माहितीये का? नारदानं कृष्णाला एक बायको मागितली होती. नारद जी ने किसन जी को एक औरत मांगी थी. उसलिए नारद को नारदी बनना पड़ गया था. नारद की नारदी, नारदाची नारदी. नारद की तो भाई नारदी कैसी नो जब नौबत गाजी अजब झटका माए का डुबया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. नारदाच्या मनात काय आलं काय माहित कोणीकडून. नारदाला वाटलं देवाला बायकोच मागावं. अहो मागायला हरकत नाही, पण नारद संन्याशी आहे ना. आणि संन्याशी म्हणजे काय? संन्याशी म्हणजे ज्यानं भगवे कपडे घालायचे आणि बायकोचा विचारच करायचा नाही. विचार सोडा, बायको करायचीच नाही, त्याला संन्याशी म्हणतात. नारदाच्या मनात एकाएकी विचार आला की आपण देवाला बायको मागू. काऊन मागू? तर देवाकडे खंडीभर आहे आणि एवढ्या बायकाच काही लोन्स घालिणार आहे काय देव? एखादी मला देऊन टाकीन. या उद्देशानं नारद देवाकडे आला. सकाळीच आला. अब भगवान तो दुनिया की खबर रखते हैं. नारद सकाळीच आला. नारदाला भगवंत म्हणले, या हो नारदा, बसा हो नारदा. कोणीकडं आलते आणि बायका पोर कस काय? नारद लगेच चिडला, देवा आणि मला काय बायका पोर आहे का? नाही नाही, सगळ्याला मला तशीच म्हणायची सवय लागते. हा, तुम्हाला बायका पोर नाही नाही का? तुम्ही संन्याशी आहे ना? देवानं सगळं ओळखलं याच्या मनातलं. आणि मग करता काय? काय लगीन गिगीन करता का? काय लगीन करता? बायको पाहिजे का? लाजलं ना हे संन्याशी. काय लगीन करता? लगीन करता? अरे बाबा, ये बाबा तो पूरा डूब गया, इसकी नैया तो डूब गया, कुछ सच्चा नहीं. ये रामायण भागवत करता था और बीबी की मांग कर रहा है. अब तो तुझे तेरा ही निपटना पड़ेगा. देवा, तुम्ही एवढं म्हणतास तर करतोच मी लग्न. आता माझ्या मनात इच्छा आली. अहो तू करतो, पण तुला कोण बायको देईल? महाराज लोकांना कुठं बायका देतात होय लोक? हा, फेड आलेलं आहे ना आजकाल. आता
नाही कोण तुला बायको देईल देवा? कोण देईल म्हणजे मी तुमच्याकडे आलो, आतापर्यंत मी तुमचं भजन केलं, तिन्ही लोकांमध्ये फिरलो, एकही रुपये तुम्हाला मागितलं नाही, फुकट भजन केलं, हवं तर पगार मागतोय असं समजा. आज बिनपगारी फुलाधिकारी तुमच्या नावाचा मी जप केला, मला एक बायको द्या देवा. अरे हे काय नारदा, मी कसं देऊ शकतो? अहो देवा एवढ्या बायका आहे तुमच्याकडे, 16,100 नाट, एक मला दिली तर काय बिघडलं बरं? अहो माझी इच्छा नव्हती पण आता माझं मन गेलं, देऊन टाका. देव म्हणले बरं ठीक आहे, ज्या बायकोच्या खोलीमध्ये मी नाही ती बायको तुझी. काय म्हणले? ज्या बायकोच्या खोलीत मी नाही ती बायको तुझी. देवानं माया निर्माण केली. सकाळीच गेला नारद, जेवण नाही, दूध नाही, काही नाही. विना नारदानं घेतला आणि खुंटीला अडकवला, रुमाल घेतला आणि कमरेला बांधला, आणि नारदानं देवाच्या खोल्या पाहायला सुरुवात केल्या. रुमाल पहिल्या बायकोच्या खोलीत देव देवाची पूजा करत होता. तो डोयला घ्या हो नारदा, बसा हो नारदा, कुणीकडे आल ते बायका पोरं कस काय. दुसऱ्या बायकोच्या खोलीत देव व्यायाम करीत होता, या हो नारदा, बसा हो नारदा, कुणीकडे आल ते बायका पोरं कस काय. तिसऱ्या बायकोच्या खोलीत पोराचा अभ्यास घेत होता. चौथ्या बायकोच्या खोलीत बायको सोबत गप्पा मारित होता. हे असं लिहिलंय भागवतामध्ये. प्रत्येक खोलीत देव काही ना काही करत होता. भगवान की माया है बड़ी दुस्तर है, कौन तार सकता है उसको, बिना भक्त के कोई नहीं तार सकता. 16,108 बायकापैकी रुक्मिणीची रूम सोडून दे म्हटले होते, कारण रुक्मिणीकडे जो डोळा वर करून पाहतो त्याचा मी डोळा काढून घेत असतो देव म्हटले. मग राहिल्या 16,107. त्या 107च रूम पाहिजे तू. 16,107. नारदानं सकाळी चालू केलं तर संध्याकाळपर्यंत नारदा धापा टाकायला लागला. खाल्लं काहीच नाही ना, नुसतं असं करत करत नारद चालला बायकाच्या रूम पाहत पाहत. शेवटी एक रूम राहिली भगवान श्रीकृष्णाच्या बायकोची. तिथं लिहिलं होतं भगवान श्रीकृष्ण यांची पट्टराणी सत्यभामाबाई यांचा महाल. नारदाला वाटलं हत्ती गेला आणि शेपूट कशाला जाऊ द्यायची. भेटली तर भेटली बायको आपल्याला, नाही तर बम बम बोले भसम गिसम लगा करके, नवरत्न तेल लगा करके, चमन गोटा. तिथं भगवंतानं माया. त्या सत्यभामेच्या महालामध्ये भगवान श्रीकृष्ण नव्हते. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. आणि नारदाच्या जीवा जीव आली, लाजलं हे स्वतः. अरे बाबा काय, त्या 16,000 बायका म्हणजे टेम्परवरी म्हणले देवाच्या, आणि ही तर 2 नंबरची बायको आहे मला. आणि देव काय म्हणला होता, ज्या बायकोच्या खोलीत मी नाही ती बायको तुझी. याला वाटलं जमलं, आता संध्याकाळची वेळ आहे. सत्यभामाबाईला वाटलं महात्मा आलाय, पूजा करू आपण. तिनं देवर्षी नारदाचं पूजन करण्याकरता पाट टाकला. पाटासमोर ताटली ठेवली, बैठी महात्माजी. नारदाला पाटावर बसवलं, ताटलीमध्ये नारदाचे पाय ठेवले, पाय धुवू लागली. बरळ्यासारखं नारद बोलू लागला, काय सांगू सत्यभामाबाई तुम्हाला, आणि तुम्हाला काय सांगू, मी संन्याशी म्हटले. पण काय एकाएकी माझ्या मनामध्ये लग्नाचा विचार आला. आणि तुम्हाला काय सांगू, या जगात माझ्यापेक्षा मोठा बाबा कोणी नाही. तुम्ही माझी बाबी व्हा ना. तिला काय माहिती हो, ती पूजा करायला लागली, तिचं कसं लक्षही नव्हतं याच्याकडं. नारदाचे पाय धुवायला लागली, गंध लावायला लागली, अक्षता लावायला लागली. आणि एकाएकी नारद म्हणला, तुमची आणि माझी जोडी फार शोभून दिसेल हो सत्यभामाबाई, कारण मला देवान सकाळी सांगितलं मी एक बायको मागायला आलो. देव म्हणला ज्या बायकोच्या खोलीत मी नाही ती बायको तुझी. रुक्मिणीची रूम सोडून द्या म्हणले. 16,100 आणि 6 रूमा सकाळपासून पाहिल्या. सगळ्या खोलीत देव होता, पण या रूमात तुम्ही नाही, म्हणजे या रूम मध्ये देव नाही, म्हणजे तुम्ही माझ्या आणि मी तुमच्या. चला मग आपण लगीन करू आता. आणि असं म्हणून नारदानं डायरेक्ट सत्यभामाचे दोन्ही हात धरले कृष्णाच्या बायकोचे. सत्यभामाला वाटलं लगता है बाबा सटिया गया है, ये दिमाग में इसके जो है ना पानी भर गया है. सत्यभामेने कृष्णाला आवाज दिला, देखिए प्राणनाथ, ये साधु कैसी बचकनी हरकतें कर रहा है, इसको जरा ठिकाने लाओ. भगवान श्रीकृष्ण दरवाजात आले आणि नारदाला पाहिलं. नारदाची आणि कृष्णाची द्रष्टाद्रष्ट झाली. नारद उठलं, घाबरलं देवाला पाहून. ते ज्या पाटावर बसला होता, पाटाचा खिळा आला होता वरती, लुंगी अटकली त्याच्यात. तर इकडं देवर्षी नारद बाहेर आला. देव त्याला दरवाजातून जाऊ देना, जानवही अडकलं. माया कैसी नचाती है देखो जरा बात. नारद की तो भई नारद कैसी नौबत गाजी, अजब झटका माय का डुबाया, मैं गुलाम तेरा. जब कोई संत महात्मा भगवान की भक्ति छोड़ करके कोई विषय पकड़ लेते हैं तो ऐसी दुर्दशा हो जाती है नारद के जैसे.
नारदाची लुंगीही सुटून गेली, विनाही सोडला. नारदाला वाटलं आता इथं राहणं खरं नाही, ते पळायला लागलं. पळता पळता जंगलात आलं. अंती यामती सागती, मरताना माणसाच्या मनात जशी विचार तद्वत त्याला पुढचा जन्म. नारद पळायलाच लागलं. बरं पळायला लागलं तर आता पिच्छा सोडाव ना, रस्त्यानं तीच. आणि काय द्यावा, आणि अशी कुठं पदराती होय, आणि मी तो हा भक्त आणि तू महादेव. अरे काय मागितलं होतं तुला, एक बायकोच मागितली होती ना, आणि काय हरकत होती द्यायला, एवढ्या बायकाच काय करायचं तुला, मग मन गेलं होतं, मला देऊनच टाकायची असती. म्हणता म्हणता पळत 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 नारद एका जंगलात आला. जंगलामध्ये एक विहीर होती, ती पडकी विहीर होती. नारद थकला म्हणून त्या पडक्या विहिरीमध्ये उतरला, आणि पडक्या विहिरीत नारदाचं आपलं तेच चाललं. आंघोळ करायला लागलं. काय द्यावा, मी तर संन्याशीचे, मला कोणीच नव्हतं, मेरे आगे पीछे और नीचे ऊपर कोई नहीं है, मुझे तो बीबी नहीं चाहिए थी, अब मेरा मन आ गया था तो मुझे दे ही देनी चाहिए थी ना, क्यों नहीं दी एक बीबी, इतना बीबियों का क्या अचार डालोगे तुम, एक बायको मला द्यायची असती देवा. बायको मागतो, हा बायको मागणारा बाईच झाला. देवाला एक बायको मागितली म्हणून नारद बाई झाला. एकाएकी नारदानं पाहिलं, देवा मला एक बायको द्यायची असते रे, देवा मला एक बायको द्यायची असते रे, मी मागितलंच काय होतं तुला, एकच बायको मागितली होती, कोणती बी मागितली होती, मी काय असं म्हणलो नव्हतो मला हीच पाहिजे. असं करता करता नारदानं पाहिलं, पाठीमागं वेणी लागली. अरे बाप, नारद घाबरलं. इकडं कानातलं लागलं, इकडं नथनीचा आकडा लागला, इकडं बघा बांगड्या दिसल्या. औरत होना बुरा नहीं है, बात की ओर ध्यान देना, आदमी होना भी बुरा नहीं है, लेकिन आदमी की औरत बन गई बहुत बड़ा बुरा है ये, और कोई औरत आदमी बन जाए तो बहुत बुरा है. आणि नारदाला डाऊट आला. नारदानं पाण्यात पाहिलं आणि नारदी रडायला लागला. अरे मैं औरत बन गई अरे, अरे मैं औरत बन गई अरे, अरे मी बाई झालो रे, अरे मी बाई झालो रे. भगवान ए भगवान ए भगवान, बीबी नहीं देनी थी तो नहीं देनी रे, लेकिन मुझे किसी की बीबी क्यों बना दिया, मुझे माफ कर दे, मुझे माफ कर दे, मुझे जैसा था वैसा बना दे, मुझे आदमी बना दे. अब काय का भगवान आदमी बनाता है इसको. ये औरत बन के बाहर आकर के खड़ा हो गया. बाई बनलं, बाहेर येऊन उभा राहिलं. काही सूचना नाही आला. तिकडून एक शिकारी आलो, शिकारी जंगलातला. त्यानं नारदीला पाहिलं, ते नुसतं पाहतच राहिलं. वा 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 वा, ते शिकारी लई नादर दिसून राहिलीस. नाही हो नाही हो, काय नाही, मी बाई नाही. काय बाई नाही, दिवसा ढवळ्या पिलेलं समजलं काय काय मला. ते शिकारी म्हणलं, ढळढळ बाई दिसून राहिली म्हणे. नाही ना, अहो देवाची शपथ, देवाची शपथ, अहो मी नार छाप, अहो नाही मी छाप. त्याच्याकडे एक तीर कोमटा होता, तीर कोमटा शस्त्र. नारदी म्हणली मी बाईने, त्यानं वरतून फटकाच आणला. अरे बाप, तू बाई दिसून राहिली, मी लई दिवसापासून मग लग्न जमायची इच्छा करतो, पण शिकारी असल्यामुळे कोणी मला बायकोच देईना. आज से तू मेरी बीबी और मैं तेरा आदमी. नाही नाही नाही, वरतून फटका. दोन हार होते, दोन हारापैकी एक हार नारदीकडे दिला, एक हार स्वतःकडे ठेवला. नारदीच्या गळ्यात त्यानं हार घातला त्या निषादानं, शिकारीनं, आणि एक नारदीच्या हातानं स्वतःच्या गळ्यात घालून घेतला. आणि नारदीचं बोट पकडलं, नारदीला ओढत ओढत एक पडकं छप्पर होतं तिथं आणलं. चूल बी पडकीच होती. चल सारव याला, मला जमत नाही. नाही म्हणलं तर वरतून तीर कोमट्याचा फटका होता. नारदीला बळजबरी करावं लागले. बाप जन्मात कधी केले नाही असे कुटाने. नाही म्हणलं की वरतून फटका, आणि फटक्या पुढे भूतही पळतात. ते म्हणले इतक्या दिवस आता मी हातानं करून खाल्लं, आता तुला माया करता जेवण करावं लागन, मग मी किराणा आणतो, तू तवर तयारी कर. शिकारी शिकारी निषाद भिल्ल जंगलात गेलं ते शिकारी, आणि जंगलात जाऊन त्यानं 2-4 पक्षी मारले बुवा, आणि दोन चार पक्षी मारले. नारदी समोर आणून टाकले. नारदी म्हणाली अजय अजी अजी ये क्या है, ये क्या है मतलब, चल इसका खाना बना अपने को. बाल ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी नारद, ऐसी गंदी चीजें नारद को पता भी नहीं. नाही म्हणलं तर फटके. देवानं पाठवलेली माया आहे. कोण? तो निषाद भिल्ल. त्या निषाद भिल्लाची बायको झाला नारद, नारदी झाल्यावर. आणि कशाला विचारता आजी, ग ग ग ग, त्याच्यापासून 60 पोरं झाले नारदाला. किती? 60. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. बरं 60 झाले, पण 60 जण याच्या दिमागाचं काय सॉकेटच खराब करून टाकलं. एकानं सांगितलं आई मला जेवायचं, यानं सांगितलं पाणी दे ना आई, माझं दप्तर दे ना, माझे कपडे दे ना. याच्या कामात नारदीचा पुरा दिवस चालला. बरं जाऊ द्या. एक तर भलतं लहान होतं 60 नंबरचं शिशू.
2 वर्षाचं, ज्याला कळत नाही शिशु कुठं करायचं त्याला शिशु असं म्हणतात संस्कृत मध्ये. नारदी जेवायला बसली एक दिवस. जेवायला बसल्यावरती आलं आणि आईला म्हणलं, आई आई आजच्या भाषेत मम्मा म्हणा हवं तर, आई आई सुसू 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 असं करायला लागलं ते पोरग. नारदी म्हणले, थांब रे बाळा, जेवत्या ताटावून उठूनही जेवण झाल्याशिवाय असं शास्त्र आहे. नारदी म्हणले, थांब रे बाळा, मी जेवण करते, हात धुते आणि मग तुला सुसूला नेते. ते पोरग म्हणतो, सुसू? अरे थांब ना बाळा, माझं जेवण होते मग मी तुला सुसूल नेते. त्याला वाटलं आईच्या ताटातच सुसू करावं काही की, त्याला काहीच कळलं कारण कळतच नाही ना त्याला सी आणि सु कुठं करायचं. ते आलं आणि त्यानं लांबूनच अशी लंबी पाईपलाईन धरली सुसूची नारदीच्या ताटात. आणि मग नारदी म्हणला, भगवान उठाले उठाले, बस बस अब बहुत हो गया बस. आणि नारदी म्हणला, आता नको बस, 80 वर्ष संसार झाला, आता कदरलो मी. ज्या विहिरीमध्ये आंघोळ करून नारदी झाला होता, ज्या विहिरीमध्ये आंघोळ करून नारदी झाला होता, त्याच विहिरीत आला 80 वर्षानंतर आणि पुन्हा आंघोळ करायला लागला. हे देवा, बस 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 बहुत हो गया. एक बीबी मैंने मांगा तुझे तो तूने मुझे किसी और की बीबी बना दिया. मुझे यदि पता होता ये इतना बड़ा झमेला बखेड़ा है तो मांगता ही नहीं बीबी, तुझे मर जाता, लेकिन बीबी नहीं मांगता. भगवान एक तो उठा ले या आदमी बना दे. बस देवाला दया आली शेवटी. 80 वर्षानंतर नारद पुन्हा आंघोळ करू लागला. पाठीमागची वेणी गायब झाली, हे कानातलं गायब झालं, नथणी गायब झाली, बांगड्या गायब झाल्या. आणि मग याच्या जीवात जीव आला, अरे बाबा माणूस झालो का काय. मग यानं पाण्यात पाहिलं, नाचायला लागला, अरे मी माणूस झालो रे, अरे मी माणूस झालो रे, अरे मैं आदमी बन गया रे, अरे मैं आदमी बन गया रे. चलो भगवान को पूछते हैं कि मुझे तूने किसी और की बीबी क्यों बनाया. देवाला विचारायला आलं, मला असं काऊन केलं. देवाने नाटकच चालू केलं. नारदाला पण मेलो मेलो मेलो. अरे काय झालं, माझं पोट दुखतंय नारदा. काही औषध एकच आहे. म्हणले काय, जो कोणी माणूस मरल आणि मरून त्याचा आत्मा मला देईल. काय काय म्हणले कृष्ण, जो कोणी मरल मरून त्याचा आत्मा मला देईल, तो माणूस मरल आणि त्याचा आत्मा मला देईल, माझं पोट राहील. आता नारदाच्या लक्षात यावं ना, आपलाच आत्मा द्यावा. नारदा मला थांबा थांबा द्यावा, मी कोणाच तरी आत्मा आणतो तुमच्यासाठी मागून. नारद रस्त्यानं फिरायला लागला, अहो तुमचा आत्मा देता का हो, तुमचा आत्मा देता का हो. म्हणले कशाला पाहिजे. अहो भगवान कृष्ण नाही का आपले, त्यांचं पोट दुखतं ना. ते म्हणले, बाबा सटकले का काय तुम्ही. अहो आम्हाला पोरं बायका आहेत ना, बायका पोरा बोलले ना, आम्ही तुम्ही संन्याशी आहे ना जणू, तुमच्या मागं पुढे कोणी नाही ना, तुमचाच आत्मा देऊन टाका ना. तरी नारदाला कळलं ना की स्वतःचा आत्मा द्यावा. नारद तुमचा आत्मा देता का, तुमचा आत्मा देता का. अरे काय. रस्त्यानं एक संत चालले होते. वाह वाह रे मौज फकीरासी, वाह वाह रे मौज फकीरासी. अपने ही मस्ती में मस्त भगवान का भजन गाते जा रहे थे. देवर्षि नारद ने कहा, आपका आत्मा देते हो क्या बाबा जी. किस लिए. भगवान को देना है, भगवान का पेट दुख रहा है, भगवान के लिए नहीं देना तो किसके लिए देना है. स्वतःला खंजीर मारला त्या महात्म्यानं. खंजीर मारून स्वतःचं हृदय काढून दिलं. तो महात्मा मेला. त्या महात्म्याचं हृदय घेऊन जेव्हा नारद देवाकडे आला तेव्हा देव स्वस्थ बसले. काय देवा, तो महात्मा तुमच्यासाठी मेला आणि तुमचं पोट नीट झालं नाही नारदा. त्या महात्म्याला मी जिवंत केलं. अजूनही लक्षात घे, तूने तेरी दृष्टि मेरे चरणों से हटा करके माया में लगाई, इसलिए तुझे वो कर्म का फल भोगना पड़ा है. जे केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आणि जे साधू महात्मा आमच्यासाठी प्राण द्यायला मागे पुढे पाहत नाही, त्यांचे शब्द आम्हाला खरे करावे लागतात. नारदाला चूक लक्षात आली, क्षमा मागितली. या कथेला पूर्ण विराम आहे. धर्मराजाच्या राजस्व यज्ञाचं वर्णन याच्यामध्ये आलं. कृष्णाला अग्रपूजेचं मान दिलं, शिशुपाळाचा वध, आणि पुढे सुदाम ब्राह्मणाचं चरित्र आलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला बहुश्रुत निष्णात पंडित सुदाम नावाचा ब्राह्मण. बायकोचं नाव सुशिला. 4 पोरं घरामध्ये आहे, पण घरात खायला तांदळाचा दाना नाही. एकच फाटकं धोतर अंगावरती आहे, ते जीर्ण धोतर, त्याच्यावरच आंघोळ करतात आणि वाळूस तर उन्हात उभा राहतात. आणि बायको म्हणली, अहो आपले पोरं उपाशी, आपल्याला काही नाही, पण कृष्णाकडून काहीतरी मागून आणा ना. नाही नाही, मी आता गेलो तर मला, अहो एवढे मोठे म्हणतात माझा मित्र, जा ना, मागा ना काहीतरी. रिकाम्या हाताने जाऊ नये. पहा पुन्हा शास्त्र सांगतं, घरात खायला तांदळाचा दाना नाही. ही म्हणली मी काहीतरी आणून देते. ही गल्लीत गेली, बायाला म्हणली काहीतरी द्या ना, काहीतरी द्या ना. हिला येताना पाहिलं बरं का गल्लीतल्या बाईनं, लगेच सणासण दरवाजे बंद केले. माहितीये हिनं काही मागितलं पुन्हा वापस येणारच नाही, कारण घरात द्यायला काहीच नाही ना. एका बाईनं वास लागलेले पुंगट पोहे देऊन टाकले आणि त्याला भागवतात तांदूळ असं म्हटलेलं आहे. वास लागलेले तांदूळ समजा हवं तर पोहे गठडीमध्ये बांधून सुदामा घेऊन निघाले आणि 10व्या दिवशी पायी पायी कृष्णाच्या द्वारकेमध्ये आले. सेवकाला विचारलं, बाबा ये द्वारिका. हाँ, और यहाँ के राजा कृष्ण, जाओ. द्वारिका में सुदामा जी
महल के निकट आप पहुंचे, सेवकों को पूछा भगवान से मिलना, आप कौन हो? हम कृष्ण के मित्र हैं। फटा हाल देख करके ब्राह्मण अपने आप को भगवान कृष्ण का मित्र कहता है। सेवकों को यकीन नहीं हुआ, किसी ने धक्का मार दिया और जैसे ही धक्का मारा, देखो देखो ये गरीबी की हाल। कृष्ण के दर पे मैं ये आस करके आया हूं, मेरे बचपन का यार है वो मेरा शाप, यही सोच करके मैं आया हूं। सुदामाला एका सेवकानं धक्का मारला अगोदर, कारण की सुदामा ब्राह्मणाला भगवान श्रीकृष्ण आपण काल ऐका कुठे भेटले होते? सांदीपनी गुरुदेवाच्या आश्रमात, आणि मित्रता किती? फक्त 64 दिवसाची. आणि त्या सुदामाला कृष्णाला म्हणजे आजचं जे सुदामाजीचं स्थान आहे भौगोलिक दृष्ट्या पोरबंदर गुजरातमध्ये, त्याचं पहिलं नाव अवंतिका नगरी. सुदामाला जेव्हा राजा केलं तेव्हा सुदाम नगरी, आणि आता पोरबंदर महात्मा गांधीचं जन्मस्थान. तिथून 250 किलोमीटर द्वारका. 10 दिवस जायला लागले पायी पायी. बरं, पायात चप्पल नाही, शरीरावर मळ जमलेला, धोतर फाटलेलं आहे. मग राजा कृष्णाचा मित्र कसा म्हणून सेवकांना धक्का मारला. रडू लागले. दुसऱ्याला दया आली. कृष्णाला जाऊन सांगितलं, बाहर कोई सुदामा ब्राह्मण आ रहा है और द्वारिकाधीश वो आपको अपना मित्र बता रहा है. ये सुना भगवान ने, ये विश्व प्रसिद्ध भाव है. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बड़ा बहुत ही अचंभा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया. ब्राह्मण मम दैवत, जगाच्या मालकानं भगवान श्री कृष्णानं सुदामा ब्राह्मण आपला मित्र आहे गळ्याला लावलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. सुदाम ब्राह्मणाचे पाय एका मोठ्या पात्रामध्ये ठेवलं. 16,100 बायका आल्या, 16,108. त्या सगळ्या बायका पाणी टाकताय सुदामाच्या पायावर. कृष्ण प्रभु भगवान कृष्ण अपने हाथों से सुदामा ब्राह्मण के चरण पखार रहे, धो रहे, पाद सपहान भक्ति कर रहे हैं. पैदल चल चल करके कांटे चुभे हैं, पत्थर चुभे हैं, खून बह रहा है पैर से, उसको धो रहा है. पूजा की. सुदामाला पिवळा पितंबर दिला. 6 महिने सुदामदेव तिथे राहिले. 6 महिन्यानंतर म्हणले मी जातो घरी का. 6 महिने सुदाम देवाला पंचपक्वान्नाचं जेवण आहे तिथं. घरी पोराला खायला तांदळाचा दाना नाही, मी कसं खाऊ शकतो. उतना ही लो थाली में जो व्यर्थ न जाए नाली में. हम जितना खा सकते उतना ही लो, खाना गवा नहीं जाना चाहिए बेस्ट. घरी जातो देवा मी. ठीक आहे. शिल्पकर्मी विश्वकर्माला बोलवलं, सांगितलं जैसी अपनी द्वारिका है वैसे ही मेरे मित्र सुदामा का नगर कर दो अवंतिका, और उस नगरी को सुदाम नगरी नाम दे दो. जब भी देते हैं छप्पर फाड़ के देते हैं. सुदामा निघाला. वहिनीने आम्हाला काय दिलं सांगितलं नाही. बाप डोक्याला हात लावला. मी इथं आलो 6 महिन्यापासून, माझ्या बायकोनं जे पोहे दिले ते पहिले 6 महिन्यापासून खराब होते ना, आता 6 महिने 1 वर्षात तर खराब झाले असतील. ती गठडी लपवायला लागला. सुदामा कृष्णाने घेतली हिसकून, गठडी सोडली. वा वा, वहिनीनं चांगले पोहे दिले. एक घास खाल्ला, दुसरा घास. सुदामे ब्राह्मण कैसा दरिद्रे पिढी लागा, गण आणि गोत्र सर्व हासता दि त्याला गा, मुष्टीपर भोजासाठी गा व सुवर्णाचा दिला. आपले वारकरी संत सांगतायत, तिसरा घास खाणार तर रुक्मिणीनं हात धरला, आम्हाला खाऊ द्या. खायचा नव्हता त्यांना, माहिती आहे. हा तिसरा घासही देवानं खाल्ला. देव भिकारी होईल आणि याला त्रिभुवनाचा राजा करेल. लिमिटेड दिलं पाहिजे. सुदामा म्हणला मी निघतो, तुम्हाला जायचंय, माझं जे पिवळा कत तुम्ही घातलंय ते सोडून ठेवा. कृष्ण म्हणाले सुदामाला, आणि फाटकं धोतर नेसा तुमचं. ढसा ढसा पाणी आलं सुदामाच्या डोळ्यातून. का? त्याला वाटलं कोणी कोणाचं नाही, पण माहिती नव्हतं आता पुढे किती दिलंय. आले सुदामा वापस पायी पायी. 10 दिवसांना आपल्या नगरात हुबेहूब द्वारका दिसायला लागली. मला चकवा तर नाही झाला. लोक म्हणले चकवा नाही झाला, बरं झालं तुम्ही द्वारकेत गेले, तुमच्या सोबत आमची दरिद्रता दूर झाली. म्हणले तुम्ही तर राजा झाले ना, आमची एक एक घर सोन्याचे करून दिले. आणि मग सुदामा रडायला लागला, भगवंता मला एवढं कशाला दिलं, एवढं जर का मला दिलं तर तुझी भक्ती विसरणार नाही की मी. दुःखातच लोक आठवतात देवाला, सुखात कोण आठवतं म्हटले. सुखात आठवलं तर दुःख येईलच कशाला. काही दिवस राजे झाले, मुलाला राजा केलं. 3 जणांना त्यांचं मांडलिकत्व दिलं. सुदामाला ऐश्वर्याची प्राप्ती झाली. सुदामा ब्रह्मलीन झाले. कृष्णानं अर्जुनाला आदिनाथाचं दर्शन घडवलं. सुभद्रेचं लग्न अर्जुनासोबत लावून दिलं. ते दुर्योधनासोबत ठरलं होतं. द्वारकेत 33 कोटी देवता आले आणि 33 कोटी देवता येऊन भगवान श्रीकृष्णाला अवतार संपवण्याची विनंती केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या यादव कुळाला झालेला श्राप मला माझ्या डोळ्यानं पाहायचा आहे आणि मगच मला माझा अवतार संपवायचा आहे. इथे 10व्या स्कंदाला पूर्ण विराम आहे. 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 10व्या स्कंदाला पूर्ण विराम
चांगलं काम केलं भाऊसाहेब. श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे अध्यायः हरये नमः. हरये नमः. 11व्या स्कंदामध्ये प्रवेश करत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम एकादश स्कंद अथ प्रथमोऽध्यायः. प्रथमोऽध्यायः श्रीबाद राय निरुवाच. कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिव्रतः भू अवतार यदभारं जविष्टं जनयं कलिं. विनाशकाले विपरीत बुद्धी. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची 3 नंबरची बायको जामवती म्हणजे जामवंती. जामवंती आणि कृष्ण परमात्म्याचा मुलगा सांभ. त्या सांभाला त्याच्या 2-4 मित्रांना काय केलं माहिती का? बाईचा वेश दिला. बाईचा वेश दिला म्हणजे लुगडं नेसवलं असं वर्णन आहे भागवतात. आणि म्हणजे पातळ आणि सोळी त्याला घातली म्हणजे आजच्या भाषेत म्हणा हवं तर साडी नेसली आहे की नाही. म्हणजे बाईचा वेश दिला आणि बाईचा वेश देऊन द्वारकेपासून थोड्या दूर अंतरावर एक पिंडारक नावाचं क्षेत्र होतं. त्या पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये विश्वामित्र, कणव, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी लोक यज्ञ करण्याकरता आले होते. या सगळ्यांच्या यज्ञशाळेच्या बाहेर या 2-4 नाटक करणाऱ्या पोरानं देवाच्याच पोराला बाईच्या रूपात आणलं आणि इकडे पोटाला काही कपडे गिपडे लावून सोंग केलं दाखवलं ही गर्भवती आहे. पहा, देवाच्याच पोराला सोडलं नाही लोकांना, आपलं कसं काय व्हायचं म्हणलं. अहो देवाचा कृष्ण परमात्म्याचा मुलगा. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात याला. आणि हे सगळे जण म्हणाले की महात्माजी ये हमारे मित्र की पत्नी है, ये गर्भवती है, बताओ इसे क्या होगा. तळपाईची आग मस्तकाला गेली सगळ्या संतांची. सगळे संत म्हणाले लगता है तुम्हारी मत मारी गई है, तुम संतों का मजाक करना चाहते हो. कोई बात नहीं, हमको तो पता है कि ये कोई स्त्री नहीं है, ये कृष्ण भगवान का पुत्र सांब है. सांब को ही तुमने स्त्री बनाया है, लेकिन कोई बात नहीं, ये सांब को जो है ना एक लोहे का मुसल होगा. याला एक पोरग होईल म्हणजे लोखंडाचं मुसळ. आणि ते लोखंडाचं मुसळ तुमच्या यादव कुळाला कारणीभूत ठरेल नाशाला. ते लोखंडाचं मुसळ तुमच्या यादव कुळाचा नाश करेल. 10व्या स्कंदात कृष्ण काय म्हणले ब्राह्मणांना, देवाला, माझ्या यादव कुळाला झालेला श्राप मला माझ्या डोळ्यानं पाहायचा आणि मगच मला अवतार संपायचा. सांबाचे मित्र द्वारकेच्या अलीकडे प्रभास नावाचं क्षेत्र आहे, तिथेही समुद्र आहे जिथं भगवंतांना अवतार संपवला. पुढे कथा येईल. तिथे आले. सांबानं आपली साडी वगैरे सोडून पाहिलं, म्हणजे ते बाईचा वेश जो घेतला होता ते कपडे सोडून पाहिले. खटकन दिवशी एक लोखंडाचं मुसळ खाली पडलं. पोरं घाबरले. पोरं म्हणले आपल्या बळीराम काकाला कळलं, बळीराम काका मारीनच आपल्याला नांगरानं. काकाला माहित नाही झालं पाहिजे, काका डेंजर होते. काकाचा धाक होता पोरांना. त्या सगळ्या यादवांच्या पोरांना सांबा सहित ते जे मुसळ पडलं ना खाली सांबाकडून, त्या मुसळीचा चुरा करण्याचा प्रयत्न केला, पण लोखंडाचं मुसळ होतं, चुरा काही होईना. 2-4% भाग चुरा झाला. जो भाग चुरा झाला तो चुरा झालेला भाग समुद्राच्या तटावर पडला आणि समुद्राच्या तटावर तो जो भाग पडला त्याच्या गवताच्या काड्या उगवल्या. त्याला लव्हाळ असं म्हणतात. लव्हाळ, त्याला दर्भ असं म्हणतात, त्याला कुश असं म्हणतात. आणि हेच दर्भ श्राद्धात 10व्यात वापरतात. याच दर्भाच्या काड्या यादव लोक पुढे घेतील आणि एकमेकाला मारतील असं वर्णन पुढे येईल लगेच. 95% जो जाड भाग राहिला होता मुसळाचा, बरं का, 95% मुसळाचा जो जाड भाग राहिला होता तो जाड भाग पाण्यात फेकला. पाण्यात तो मुसळ, ती मुसळ जी पाण्यात फेकली ती पाण्यात एका माशानं गिळली. ज्या माशानं ती मुसळ गिळली त्या माशाला एका कोळ्यानं जाळ्यात धरलं. जाळ्यात त्या माशाला धरल्यानंतर ते मासा जास्तीत जड वाटलं. काय भानगड आहे हे पाहण्याकरता त्या माशानं माशाचं पोट चिरलं. माशाच्या पोटात यादवाला झालेल्या श्रापाच्या द्वारे निर्माण झालेली मुसळ सापडली. कोळ्याला माहिती नव्हतं ही मुसळ कोणी फेकली. ती मुसळ माझ्या कामाची नाही हे जाणून कोळ्यानं ती मुसळ त्याच्या मित्राला दिली. त्याचा मित्र म्हणजे शिकारी निषाद भिल्ल, जो धनुष्याला बाण लावून शिकार करतो जंगलात प्राण्यांची. त्या कोळ्यानं ती मुसळ त्याच्या मित्राला दिली. त्याच्या मित्रानं निषाद भिल्लानं त्या मुसळीचा एक बाण बनवला
आणि तोच बाण घेऊन तो भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण मारेल आणि कृष्ण अवतार संपवतील. कथा पुढे येईल. पुढे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये निमी राजा आणि नवनारायण यांचा संवाद आलेला आहे. निमी राजा आणि नवनारायण म्हणजे नवनाथ, जे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन चमस द्रुमिल अविर्होत्र करभाजन यानी यानी कर्माणी येर्ये स्वच्छंद जन्मभी चक्रे करोति कर्तावा हरिस्थानी ब्रुवंतुनः. हे नारायणाचं काम करतात, नारायणाचा प्रचार प्रसार करतात, म्हणून यांना नवनारायण म्हणतात. या नवनारायणानं भगवान विष्णूच्या भक्तीचा उपदेश यांना केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या यादव कुळाला म्हणाले की आता आपल्या यादव कुळाला सांबामुळे श्राप झालेला आहे आणि सगळ्या यादवाचा नाश होणार आहे. तुमची काही शेवटची इच्छा असली तर मला सांगा. आता शेवटची इच्छा यांनी काय सांगितली? पुन्हा विनाशकाले विपरीत बुद्धी. आता एकदा चुकी झाली होती ना, म्हणायला पाहिजे होतं देवा आम्हाला वैकुंठाला घेऊन चला, गोलोक धामाला. सगळेजण काय म्हटले? सगळेजण म्हटले देवा आम्हाला दारू प्यायची पाहते, हम वारुणी नाम की मदिरा का पान करना चाहते हैं और सिर्फ वारुणी नाम की मदिरा का पान नहीं करना चाहते हैं तो और क्या करना चाहते हैं? वारुणी नाम के मदिरा के साथ साथ हम जुआ भी खेलना चाहते हैं. देव म्हटले ठीक है, जैसी आपकी इच्छा. पुढे देवाचा अवतार संपवल. दुःखद प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णाला आधी विचारलो तर दत्तात्रयाची कथा सांगितली की दत्तात्रयानं यदू राजाला या ठिकाणी आपल्या गुरुबद्दल सांगितलं आणि दत्तात्रयानं आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले आहे. भगवान दत्तात्रय यजू राजाला सांगतायत की माझा पहिला गुरु पृथ्वी आहे. बघा कसे कसे गुरु केले. जीवनामध्ये एक गुरु असणं आवश्यक आहे, जो आपल्या कानामध्ये मंत्र देईल. त्याला मोक्ष गुरु किंवा आत्मगुरु म्हणतात. आत्मगुरु और मोक्ष गुरु एक ही होता है जीवन में, लेकिन जिससे हम कुछ सीख रहे हैं उसको भी गुरु कहते हैं. तर दत्तात्रय यदू राजाला सांगतायत आणि दत्तात्रयानं 24 गुरु केले. ते यदू राजाला सांगितलं. ती कथा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत आणि तीच कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात शुकताल तीर्थामध्ये. आणि सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्यात सांगतात. दत्तात्रय सांगतात यदुराजाला, यदुराजा माझा पहिला गुरु पृथ्वी, दुसरा गुरु पर्वत आणि झाड, तिसरा गुरु प्राणवायू, चौथा गुरु वारा, पाचवा गुरु आकाश, सहावा गुरु पाणी, सातवा गुरु अग्नी, आठवा गुरु चंद्र, नववा गुरु सूर्य, 10वा गुरु कपोत पक्ष, 11वा गुरु अजगर, 12वा गुरु समुद्र, 13वा गुरु पतंग म्हणजे पतंग नावाचा भुंगा, भुंग्याचा प्रकार आहे जो चिमणीवर गिरड्या घालतो. 14वा गुरु कमळाच्या फुलात बसणारा भुंगा, 15वा गुरु मधमाशी मोहळावरची, 16वा गुरु हरिण दत्तात्रय सांगतात, 17वा गुरु पाण्यातला मासा, 18वा गुरु पिंगला वेश्या, 19वा गुरु कुकर नावाचा पक्षी आहे, 20वा गुरु लहान मुलगा, 21वा गुरु उपवर मुलगी, 22वा गुरु कारागीर आणि 23वा गुरु कुंभारीण माशीन, 24वा गुरु आत्मवेत्ता ऋषी. आता बघा हे कसे कसे गुरु केले. हरणीला गुरु केलं. दत्तात्रय म्हणतात का हरणीकडून कोणता गुण शिकलो? माणसानं एखाद्या विषयाच्या जास्ती अधीन असू नये, नाहीतर त्याची गत हरणासारखी होते. हरणाला गायन खूप आवडतं, म्हणून लोक काय करतात, जंगलामध्ये असं जाळं टाकतात आणि शास्त्रीय गायन करतात. पळायला चपळ हरण पकडल्या जात नाही. गायनाच्या दिशानं हरण पळतं. निस ग म ध म ग ग हे जे गायन करतात लोक, गायन त्याच्या सोनी ये गायन हरण को बहुत पसंद आता. हिरण हरण पळते, जाळ्यात अडकते, लोक लगेच उचलतात, कार्यक्रमही करतात. एखाद्या विषयाच्या आहारी गेल्यावर हरणीसारखी गत होते. हरणीला गुरु केलं म्हणून हरणीला माझं गुरु केलं मी. माणसानं आपली जीभ ताब्यात ठेवू नाही तर गत माशासारखी होते म्हणले. पाण्यातल्या माशाला पकडण्याकरता लोक एक काडी घेतात, काडीला दोरी बांधतात, दोरीला कणकेचा गळ लावतात. तो कणकेचा गळ माशाच्या टाळूला अडकतो, मासा बाहेर येतो, टोपलीत जातं, लोक कापतात माशाला. जीव जातो माशाचा या खाण्याच्या नादात. हा गुण मी माशाचा पाहिला म्हणून माशाला गुरु केलं. मधमाशी जास्ती धन संचय करण्याच्या नादी लागू नये, नाही तर माणसाची गत मधमाशावानी होती. म्हणजे या फुलाचा मध आणि त्या फुलाचा मध करत करत एक पोळा तयार करतात ते झाडाला. लोक जातात आणि गांजा गिंजा आणि धूरगीर करून त्याला लावतात पळून. आपली गत तशी होऊ नये म्हणले. नुसतं जमा नुसतं जमा म्हणजे आपण बी खाल्लं पाहिजे थोडं. घरच्यांनी तर खावंच, पण आपण काही खातो का नाही म्हणले. तर मधमाशा नुसतं झाडाला पोळा तयार करतात, स्वतःला काहीच खात नाही. लोक जातात धूर करतात आणि माशाला लावतात पळून आणि ते पोळा नेऊन ते विकतात मधाचा. हा गुण मी मधमाशाचा पाहिला म्हणून मधमाशाला मी गुरु याच्या करता केलं. दत्तात्रय सांगतात की माणसानं जास्ती धन संचय करण्याच्या नादी लागू नये, गत मधमाशासारखी होते. असे 24 गुरु आहेत. बहुविध सिद्धी त्यांच्या धारणा. परमेश्वराच्या विभूती सांगितल्या. भगवंत म्हणतात
दत्तात्रय ही माझी विभूती आहे, शंकर ही माझी विभूती आहे, गंगा ही माझी विभूती आहे, पिंपळ ही माझी विभूती योग सांगितला. सात्विक विषय 10 प्रकारचे, राजसिक विषय 10 प्रकारचे, तामसिक विषय 10 प्रकारचे सांगितले. शमदमाची लक्षणे सांगितली. किती माणसाने चिकट असावं, धनावर धन, धनावर धन, धनाचे 14 अंडे कद्रीय ब्राह्मणाकडे भरून ठेवले होते. बायका पोराला खाऊ दिले नाही, ब्राह्मणाचा अपमान केला. हरिजनाची कोणासी न घडावी निंदा, साहित्य गोविंदा नाही त्याचे. ज्या दिवशी त्यानं ब्राह्मणाचा अपमान केला धनाच्या नादी लागून, धनाच्या अभिमानामध्ये, त्याच रात्री त्याच्या घराला आग लागली आणि त्याचे 14 हंडे जे धनाचे होते ते जळून गेले. तो भिकारी झाला, बायका पोरं सोडून निघून गेले. हातामध्ये ताटली घेतली आणि गावात भिक्षा मागू लागला. लोक त्याला दगड माती वाढू लागले. का वाढता म्हणायची हिंमत. नंतर उपरती झाली, देवाची तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले, मोठा ज्ञानी झाला, कीर्तनकार झाला, उद्धार झाला. यदुकुलाचा नाश. भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला ज्ञान दिलं आणि उद्धवाला ज्ञान देऊन भगवान श्रीकृष्ण पुनश्च द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेतल्या आपल्या सगळ्या यादवांना भगवंतानं घेतलं आणि यादवाला घेऊन भगवान श्रीकृष्ण प्रभास नावाच्या क्षेत्रावरती आले. बळीराम दादा सोबत आहे. सांबानं जी मुसळ फेकली होती त्या मुसळापासून त्याचा चुरा केलेल्या भागाचे जे लवाळे उगवले होते ते दर्भ झाले होते. प्रभास नावाच्या क्षेत्रावर सगळ्या यादवांच्या इच्छेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने यांना वारुणी नावाची दारू निर्माण करून दिली. सभी यादवों ने मदिरा का पान किया और जुआ खेला, बड़ा विनाश कर लिया अपना, शुकाचार्य कहते हैं. मदिरा पान केली, दारू पिली आणि जुगार खेळला आणि त्या दारूच्या नशेमध्ये गर्क होऊन त्यांनी लव्हाळ्याच्या दर्भाच्या काड्या उचलल्या आणि त्या लव्हाळ्याच्या दर्भाच्या गवताच्या काड्याला तीक्ष्णता प्राप्त झाली तलवारीसारखी आणि सगळ्या यादवांनी एकमेकाला मारलं. त्या लव्हाळ्याच्या काड्यानं सगळे यादव संपले. बळीराम दादानं कृष्ण परमात्म्याला नमस्कार केला, अवतार संपवण्याची आज्ञा घेतली. बळीराम दादा कृष्णाची आज्ञा घेऊन सोरटी सोमनाथला गेले, ज्योतिर्लिंगाला द्वारकेत. तिथे समुद्रामध्ये बळीराम दादानं उडी मारली, अवतार संपवला. अब कृष्ण का जाने का समय, यादव का नाश हो गया, बलराम जी चले गए. भगवान श्री कृष्ण प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये, हातामध्ये तांदूळ असू द्या सगळ्याच्या अक्षता माता माऊले, भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि निवांत बसले एकटे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार संपवणार आहे. आकाशामध्ये सगळ्या लोकांना दाटी केली आहे. भगवान निजधाम जाने वाले, वैकुंठ गमन जाने वाले आहे. 5125 वर्ष झाले भगवंताला अवतार संपून, 5126 वर्ष चालू आहे अवतार संपवून देवाला. तिथे दारुक नावाचा सारथी आला. मेरले की आज्ञा आहे भगवान, यादवांना द्वारकेमध्ये जाऊन सांग दारुका की बळीरामानं अवतार संपवला, यादवांचा नाश झाला आणि कृष्ण निज धामाला निघून गेले. कृष्ण निघून गेल्यावर 7व्या दिवशी सोन्याची द्वारका समुद्रात बुडणार आहे. तुम्हाला जर का जिवंत राहायचं असेल तर द्वारका रिकामी करून निघून जा, असा माझा निरोप आहे. रथाचं काय करू देवा. मथुरेमध्ये कृष्ण बळीराम असताना इंद्रानं 2 रथ पाठवले होते कृष्ण बळीरामाला. तो कृष्णाचा रथ आकाशमार्गाने निघून गेला. दारुक द्वारकेत गेला. कृष्णानं अवतार संपवला असं त्याने सांगितलं. बळीरामानं अवतार संपवला, यादवांचा नाश झाला, तुम्ही द्वारका रिकामी करा. देव निघून गेल्यावर 7व्या दिवशी सोन्याची द्वारका समुद्रात बुडणार आहे. ठीक आहे. भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली बसले. सांबाला पासून निर्माण झालेली जी मुसळ पाण्यात फेकली होती, मुसळ माशानं गिळली होती. आपण पहिले 11व्या स्कंदात आज सुरुवातीलाच ऐकलं ते. त्या माशाच्या पोटातून निघालेली मुसळ ज्या कोळ्यानं भिल्लाला दिली होती, तो भिल्ल निषाद नेमका त्याचा बाण घेऊन नेमका त्याच दिवशी त्या जंगलात आला ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली बसले शिकारीसाठी. आणि मुसळापासून बनवलेला धनुष्य बाण त्यानं धनुष्याला लावला, नेम लावला. तर पिंपळाच्या झाडाखाली कृष्ण बसलेले आहे, पण भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाचा अंगठा त्या शिकाऱ्याला हरणीच्या डोळ्यासारखा दिसला. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. त्याच्या नाही लक्षात आलं कृष्ण बसले, त्याला वाटलं हरण. त्या शिकाऱ्यानं बाण सोडला, खटकन दिशी बाण आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या उजव्या पायाला बाण लागला. भगवान का अंगूठा फूटा, रक्तधारा प्रवाहित होने लगी. तो शिकारी तिथे येऊन पाहतो, भळा भळा रडायला लागला, माझ्याकडनं अपराध झाला, मला माफ करा देवा, बाण माझ्याकडनं तुम्हाला लागला, मला माफ करा, चिंता नको करू, जा तू. का तेरे पिछले जन्म का कर्ज था रे मेरे ऊपर क्या. लोग कहते थे राम मर्यादा पुरुषोत्तम है, राम मर्यादा पुरुषोत्तम है. मैं राम था, तू बाली था, तूने सुग्रीव पर बड़े जुल्म ढाए थे, इसलिए मैंने तुझे बिना पूछे बाण मार दिया. तो पूरी दुनिया तब से चिल्लाती थी कि भगवान राम मर्यादा संपन्न है, हर काम मर्यादा में करते हैं. ये एक ही काम इन्होंने अमर्यादा का कर दिया. तेरा कर्जा था मेरे ऊपर पिछले जन्म का, ले अब उसको भी मैंने चुका दिया. यहाँ पे मत रुक, तू जा, गोलोक धाम को आएगा. वालीच होता
मागच्या जन्मातला बाण मारणारा कृष्णाला, जो निशाद शिकारी होता. रामानं त्याला न विचारता बाण मारला, या जन्मात त्यानं न विचारता बाण मारला. देवालाही कर्म सुटत नहीं, लक्षात घ्या. ये पिछले जन्म का ही क्यों ना हो, इस जन्म में हमको चुकाना ही पड़ेगा. इसलिए किसी का अच्छा नहीं कर सकते तो मत करो, लेकिन बुरा किसी का सपने में भी मत करना. भगवान को भी ये कर्म नहीं छूटता प्यारे, किसी का यदि गलत कर दिया तो. निषाद निघून गेला. एकाएकी पाहता पाहता भूमंडलामध्ये सगळ्या देवतानं दाटी केलेली आहे. उनके हाथ में बाजे है, फूल की पंखुड़ियां है भगवान का स्वागत करने के लिए. एकाएकी भगवान श्री कृष्णाने डोळे बंद केले आणि 5125 वर्षापूर्वी 125व्या वर्षी भगवान श्री कृष्णाने आपला अवतार संपवला. भगवान वैकुंठाला निघून गेले. भगवान का निजधाम हो गया, भगवान चले गए. बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंदे अध्याय हरये नमः, हरये नमः. द्वादश स्कंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भागवत महापुराणम द्वादश स्कंद प्रथमोध्याय. राज उवाच स्वधामानुगते कृष्णे यदुवंश विभूषणे कस्य वंशो भवत पृथ्व्यामे तदा चक्ष्व मे मुने. भगवान श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर बऱ्याच प्रकारचे राजे या भारताच्या भूमीवर झाले असं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. कलियुगाची स्थिती सांगितली. ततशानुदिनम धर्मः सत्यम शौचम क्षमा दयाः कालेन बलिनाराजम. कलियुगामध्ये काय होईल म्हटले, नवरा बायको मध्ये बनणार नाही, म्हणजे काही मध्ये बनेल. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे. जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. पुत्र पित्याचा द्वेष करीतो, कांतापतीला मानिना. सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा. सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा. क्यों? क्योंकि सास भी कभी बहू थी और ससुरा भी कभी दामाद था. पोरग बापाला बाप म्हणणार नाही, भयानक कलियुग येईल म्हणले पुढे. आता तर 5125 वर्ष झाले आणि 4,32,000 वर्षाचं आयुष्य. नवरा बायकोत बनणार नाही, सासू सुनाचं बनणार नाही. घर ओस पडतील, एका घराचे 10-10 घर होतील. विजा चमकतील, पाऊस पडणार नाही, जमिनी नापीक होतील, वारंवार रोगराई येईल. जसं कापसावर लाल्या रोग बोंड हे म्हणतो ना, वारंवार रोग राई येईल. मोठाले झाडं लहान होऊन जातील, विजा चमकतील, पावसाचा थेंब पडणार नाही. सगळ्या गायी शेळी सारख्या होऊन जातील. सगळे धान्य आहे म्हटलंय ते अणुसारखं होऊन जाईल. ब्राह्मण लोक जानव्यावरनं शेंडीवरनं ओळखल्या जातील आणि भक्त गंधावरनं ओळखल्या जाईल म्हटले. असं लिहिलंय भागवतात. ही कलियुगाची स्थिती आहे. पुढे 4 प्रकारचे प्रलय सांगितले. 4 प्रकारच्या प्रलयाच्या द्वारे हातात अक्षता घ्या. भगवंताचा कल्की अवतार आहे, तो कलियुगात होणार आहे. जेव्हा कलियुगाचे शेवटचे काही वर्ष राहतील आणि जास्ती पाप होईल कलियुगात, लोक सगळेच पाप करायला लागतील, पुण्य काहीच राहणार नाही. तेव्हा वैकुंठातील भगवान विष्णू यशा ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपानं अवतार घेतील. बोलिये कल्की नारायण भगवान की जय. भगवान कल्की बनून येतील, परशुरामाला गुरु करतील. परशुराम अजूनही चिरंजीव आहे. भगवान परशुरामाला ज्ञान देतील. कशाचं? धनुर्विद्येचं, जे पांडवांना वगैरे दिलं होतं. आणि परशुरामाला गुरु करून देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर भगवान कल्की बसतील. भागवतात सांगितलं 12व्या स्कंदात. पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसतील, हातात तलवार घेतील आणि पापी लोकांचा शिरच्छेद स्वतःच्या हाताने करतील भगवान कल्की. आणि मग जगाचा प्रलय होईल. प्रलयाच्या द्वारे सगळं जग पाण्यामध्ये चालल्या जाईल. दृश्य अदृश्य वस्तू पाण्यात बुडतील, कोणीच राहणार नाही. त्या सगळ्या जगामध्ये जेव्हा पाणी होईल, पृथ्वी रसातलाला जाईल. त्या पाण्याच्या वरती एक वडाच्या झाडाचं पान राहील आणि वडाच्या झाडाच्या पानावर कृष्ण बाल क्रीडा करतील. त्याची झाकी आपण पाहिली. करार विंदेन पदारविंदम. बोलिए बालकृष्ण लाल. इति संपूर्ण श्रीमद भागवत कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. भागवताचा क्रम सांगितला, भागवताच्या पुराणाचं फळ सांगितलं.
पुराणांची संख्या सांगितली आहे, भागवत श्रेष्ठ महापुराण सांगितलंय, शुकाचार्याने राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितली, परीक्षिती राजाने शुकाचार्याची पूजा केली, विशिष्ट फळ प्राप्त करण्याकरता सोन्याचा सिंह तयार केला 3 पल आणि त्याच्यावर भागवताचा ग्रंथ ठेवून शुकाचार्याला दान केला, गोदान आणि दक्षिणा दिली. शुकाचार्य निघून गेले. राजा परीक्षिती भागवत कथा ऐकून जीवनातून मुक्त झाला होता. राजा परीक्षिती घरी आला. श्रमिक ऋषीचा मुलगा श्रंगीनं दिलेला श्राप खरा होणार होता. तक्षक नावाचा नाग राजाला डसायला निघाला. राजा परीक्षिती हस्तिनापुरात जाऊन बसला. राजाला वाटलं शेवटी आता सांगा बरं इथं कोणाला मारा वाटतं, कोणालाच नाही, जागावच वाटतं ना. राजाला वाटलं नाही जाऊ बुवा, नाग आहे की नाही. राजानं झंट तयारी करून ठेवली तक्षक डासाला येऊ नये म्हणून. म्हणजे 7 ताळी त्याचा जो महाल आहे, त्या 7 ताळी महालामध्ये मोठमोठाले पलंग, मंचक, गाद्या, त्यावर गालीचे, त्यावर फुलांच्या माळा, पंचामृताचे माठ, हे पाहून तक्षकाची बुद्धी फिरली पाहिजे आणि त्याला माझ्यावर दया आली पाहिजे. पण झालेला श्राप खरा होणार होता. तक्षक नावाचा नाग राजा परीक्षितीला डासायला निघाला. भागवत कथा ऐकून जेव्हा राजा परीक्षिती घरी आला, शुकाचार्याकडनं हस्तिनापुरामध्ये बसला, सगळे साधू संत अवतीभोवती जमा झाले. तक्षक डासायला निघाला. राजाला तक्षक डसणार, राजा मरणार हे एका काश्यप नावाच्या ब्राह्मणाला कळालं. कश्यप ऋषी नाही, कश्यप ऋषी वेगळे, कश्यप ऋषी वेगळे. 13 बायका आहेत त्यांना. देवमाता अदितीला कश्यपापासून मुलं झाले, दितीला दैत्य झाले, ते कश्यप नाही, हा काश्यप ब्राह्मण आहे. याला मेलेला माणूस जिवंत करता येत होता, त्याच्यामध्ये महारथ अशील होती. याला वाटलं, पण घरामध्ये दरिद्रता खूप होती, खायला एक दाना नव्हता. मग हा म्हणला, राजाला जर का मी जिवंत केलं तर मला खूप माल देईन राजा. तक्षक डासायला निघाला, ह्यो वाचवायला निघाला. तक्षकाची कश्यपाची मदत भेट झाली. कोण सांगतंय? शुकाचार्याचं आणि राजा परीक्षितीचं संपलं आता इथे. सूत महाराज 88,000 ऋषीला नैमिषारण्यात सांगतात. तक्षकानं काश्यपाला पाहिलं, त्याला माहित होतं मी डसलं देव वाचवणार आहे. तू कोण आहे? तो म्हणला मी डसणार आहे. तू? मी वाचवणार आहे. पहिले कोण किती पाणी ते पाहून घेऊ. हा पाहून घेऊ. हा मग एक वडाचं झाड होतं तिथं. त्या वडाच्या झाडाखाली एक ब्राह्मणाचा मुलगा 12 वर्षाचा वडाच्या झाडाची पानं तोडत होता आणि काही पक्षी बसलेले होते त्याच्यावरती. तक्षक नावाच्या नागानं जोऱ्याचा दंश केला झाडाच्या खोड्याला. झाड जळून खाक झालं, मुलगा गायब झाला. तर तक्षण राख झाली तिथे, राख. दिखाव आपली करामात, तक्षक म्हणला कश्यपाला. त्या कश्यप नावाच्या ब्राह्मणानं कमंडलूतलं पाणी हातामध्ये घेतलं आणि पाणी त्या झाडावर शिंपडलं. तशाच काही क्षणात ते झाड तशाच तसं पुन्हा निर्माण झालं. ते ब्राह्मणाचं पोरगही तिथं आहे, ते वडाच्या झाडाचं पानं तोडतंय, पक्षी किलबिल करतात. काश्यप म्हणला, पहा तक्षकजी, काही कमी आहे का? त्या पोरानं बरोबर कपडे घातले का? त्याचा रंग बरोबर आहे का? कमी जास्ती करून देऊ का? पानं बरोबर आहे झाडाची का? चिटकून देऊ? अरे बाप, क्यों बचाना चाहते हो राजा को? मैं उसको मारना? बहुत बड़ा राजा है, बहुत माल देगा. राजापेक्षा 1000 पटीनं जर का तुम्हाला जास्ती दिलं तर राजा मेला तर मेला, मला काय करायचं म्हणले. राजा किती देणार तुम्हाला? मी त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त. ते कसं काय? नागाला सगळे कारखाने माहीत असतात धनाचे, आहे की नाही. जमिनी उकरल्या नागानं, फाण्यानं, खरा खरा खरा. याच कढाया दाखवल्या, धनानं भरलेल्या, डोळे फिरले याचे. तुम्ही बी न्या म्हणले. तक्षक काय म्हणलं त्याला? तुम्ही बी न्या आणि तुमच्या भावकीवाल्याला बी सांगा घेऊन जा, पण तिकडं फिरकू नका. कुठं कुठं? तिकडं राजा परीक्षितीकडं. तक्षकाच्या आणि कश्यपाच्या वार्तालापाला उशीर झाला म्हणून राजा परीक्षितीच्या श्रापाला वेळ झाला. त्याला वाटलं आता तक्षक येत नाही डसायला, कारण यांच्या भेटीचा वेळ गेला ना आणि श्रापाची वेळ टळून गेली होती जवळपास. पण होणारा श्राप, झालेला श्राप खरा होणार होता, तीळ मात्र शंका नव्हती. तक्षकानं माया रचली. माया रचून एका मायावी मुलाला निर्माण केलं. त्या मुलाच्या डोक्यावर बोरानं भरलेलं टोपलं दिलं तक्षकानं आणि एका बोरामध्ये स्वतः तक्षक नावाचा नाग आळी होऊन बसला. त्या पोराला सांगितलं, आळी होऊन बसलेलो मी ज्या बोरात आहे ते बोर नेमकं राजा परीक्षितीच्या हातावर द्यायचं. तो मुलगा मैं महाराज को बेर खिलाना चाहता हूं, यह कह करके राजा के महल में उसने प्रवेश किया. राजाच्या महालामध्ये जेव्हा तो मुलगा आला, त्या मुलानं सगळ्या साधू संतांना एक एक बोर दिलं. एक बोर राजा परीक्षितीला दिलं सगळ्यात आधी. राजा परीक्षितीने ते बोर फोडलं. त्याच्यामध्ये ती आळी निघली. राजा म्हणला, अब तो मुझे लगता है सांप का समय टल गया, अब तक्षक तो आने से रहा. साधू महात्मा, यदि आपकी आज्ञा हो तो ये अडी मैं मेरे गले पे रख करके शाप से मुक्त हो क्या? आता ते साधू संत त्यांना काय माहित बुवा, ते म्हणले व्हा शापातून मुक्त व्हा, त्यांना काय माहित. हे बघा, पण भागवत कथामृत ऐकून राजा परीक्षिती मुक्त झाला होता. मरणे से क्या डर है. बोरातली आळी राजा परीक्षितीनं गळ्याला लावली. ती आळीच तक्षक होता.
तक्षकानं राजाला दंश केला. राजा होणारा श्राप खरा होणार, मी तुला डासणार, डासा मी तुमचीच वाट पाहत होतो. राजा परीक्षितीला तक्षकानं दंश केला. राजाची मृत्यू झाली. राजाचा मुलगा जन्मेजय हा हस्तिनापुराचा राजा झाला. त्यानं परीक्षित राजाचं उत्तर कार्य वगैरे केलं. एका साधूनं त्याला लावून दिलं उत्तुंग नावाच्या मुनीनं. अरे जो मुलगा आपल्या बापाच्या मरणाचा बदला घेत नाही त्याला पोरग म्हणून घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे अरे तुझ्या बापाला वाचवायला काश्यप नावाचा ब्राह्मण निघला होता, पण तक्षकानं त्याला धनाचे कारखाने दाखवून वापस पाठवलं. तक्षक दोषी आहे हे सिद्ध करून दिलं. तक्षक मेला पाहिजे आणि तक्षकाची पूर्ण भावकी मेली पाहिजे. जगातले सगळे नागन सापा मेले पाहिजे. आणि म्हणून परीक्षिती राजाच्या मुलानं जन्मेजयानं सर्पसत्र यज्ञाचं आयोजन केलं. उत्तुंग मुनी त्याचा यज्ञ करतायत. उत्तुंग मुनी यज्ञ करू लागले आणि हवना करता कोण बसलं? जन्मेजय. जगातले मोठमोठाले साप नाग ते हवन कुंडात येऊन पडू लागले, मरू लागले. तेव्हा उत्तुंग मुनीनं विचारलं, गुरुदेव जिस तक्षक ने मेरे पिता को दंश किया था उस तक्षक को आपने यज्ञ में डाला क्या? नहीं डाला. बोले क्यों? वो तुम्हारे डर से इंद्र के सिंहासन के पीछे छुप करके बैठा है, इंद्र का सिंहासन नहीं छोड़ रहा. इंद्र को भी डाल देते हैं फिर इसमें. इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्रा सहित तक्षक नावाचा नाग तिथे आला. नेमकं तिथं आस्तिक मुनी आले. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाई पर वचन न जाई. जुन्या काळामध्ये वचन वचन असायचं, शासन शासन. आस्तिक मुनी म्हणले माझी दक्षिणा. गुरुदेव तुम्ही जी म्हणाल ती तक्षकाची आणि इंद्राची काही चुकी नाही. तक्षकाला जीवनदान दे. काय देवा, काय केलं गुरुजी तुम्ही हे? आणि म्हणून आस्तिक मुनीचे सापाच्या जातीवर उपकार आहे, नागाच्या जातीवर. तुम्ही भिंतीवर लिहून ठेवा ना खडून, आस्तिक मुनी सुप्रसन्न. ज्याच्या घरात भिंतीवर आस्तिक मुनी हे नाव लिहितात, साप त्याच्या घराची पायरी सुद्धा चढत नाही. इथे कथेला पूर्णविराम आहे. भागवताची कथा तशी राहू नये म्हणून मार्कंडेय ऋषीची कथा भागवताला जोडली. ते म्हणले माया दाखवा. भगवंतानं त्यांना माया दाखवली. प्रलय झालेला आहे. प्रलयामध्ये सगळं जग पाण्यात बुडालेलं आहे आणि त्या पाण्याच्या वरती वडाच्या झाडाचं पान आहे. वडाच्या झाडाच्या पानावर कृष्ण झोपलेले आहेत, लीला करतात. नाकात श्वास घेऊ लागले. मच्छरासारखा मार्कंडेय नाकात जाऊ लागला. श्वास सोडू लागले, नाकातून बाहेर येऊ लागला. 99% मेलं मार्कंडेय, 1% जिवंत राहिलं. बस तुमची माया मला दाखवू नका. मेले होते त्यांना पुन्हा जिवंत केलं आणि 8वा चिरंजीव केलं. इति संपूर्ण श्रीमद भागवत कथा हा क्रमामध्ये श्रीमद भागवते महापुराण 12 स्कंदे अध्याय. हरये नमः हरये नमः. गेल्या 7 दिवसामध्ये आपल्या गावकऱ्यानं मोठ्या प्रेमानं उत्साहानं सामुदायिकरित्या आयोजित केलेली संपूर्ण श्रीमद भागवत कथा इथे त्याचा पूर्णविराम आहे. गेल्या 7 दिवसामध्ये मी जी काही भागवत कथा तुम्हाला सांगितली, कुलदैवत व्यंकटेश बालाजी महाराज कुलस्वामी तुळजा भवानी महाराज माता, विश्वविख्यात भागवत रत्न पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्णाजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य किसन महाराज साखरे आळंदी देवाचे, पूजनीय गुरुवर्य मोरारी बापू, परमपूज्य गुरुवर्य श्री प्रल्हाद महाराज रामदासी साखर खेरडा, मातपिता गुरु श्री सद्गुरु दत्ताबुवा डोळे साखरे महाराज, माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण माझे वडील प्रकाशक भागवताचार्य प्रकाश कृष्ण शास्त्री महाराज, माझ्या मातोश्री आणि आपल्या समस्त होत्या मायबापांच्या चरणामध्ये समर्पित. गेल्या 7 दिवसामध्ये जी भागवत कथा तुम्हाला आवडली असेल तो संतांचा गुरुचा प्रसाद समजा. आणि एखादा शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल माझ्या वाणीचे दोष समजून त्याला बाजूला काढा. आणि गेल्या 7 दिवसामध्ये जे लोक कथा ऐकायला रोज येऊ शकले नसतील काही कारणास्तव, त्यांना या 11 तारखेपासून 17 तारखेपर्यंत झालेल्या या आपल्या भागवत कथेचं पूर्ण श्रवणाचं फळ मिळावं 1, आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही पाप केले त्या पापांचं क्षालन व्हावं 2. या 2 कारणास्तव 2 श्लोक आलेले. ते 2 श्लोक सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे 3 वेळेस. ते श्लोक हात जोडा सर्वजण आणि माझ्या पाठीमागे. 1 श्लोक 2दा म्हणायचा आहे आणि 1 श्लोक 1दा म्हणायचा आहे. भा प्रकाशे म्हणा सगळेजण. भा प्रकाशे चिदानंदे चिदानंदे गतिरः गतिरः शास्त्रः शास्त्रः अलौकिकी अलौकिकी वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीरः भूतः भवार्णवे भा प्रकाशे चिदानंदे
सच्चिदानन्दे गतिरः गतिरः शास्त्रः शास्त्रः अलौकिकी अलौकिकी वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां सर्वशास्त्राणां तरणीरः परिणीरः भूतः भूतः भवार्णवे भवार्णवे नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो प्रणामो दुःखशमन दुःखशमनः तं नमामि तं नमामि हरिं परम। हरि दोनों हाथ उठा करके हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः श्री राधे धन्यवाद। और अतिक्यम मह प्रतिगृह्यताम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकांशः मंगलायतनो हरि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझे भगवंता। श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परिणे गायले हरि चरिता आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझे भगवंता। ओ वेद तरुचे मधुर फल स्वादुर से जे सोज्वल आत्मा राम मुनि सकळ सेऊन झाले जन सुफळ। ओ पहा परवनी आली अवनी की अगहरणी भव जलतरणी ती पतिता आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझे भगवंता। येथे व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुट मणी परम प्रेमामृत जननी। हो सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वदा देहाता आरती करो तुझ भगवंता। जय हो जय
रूपाने युक्त निर्मल भक्ति जले भरिता विहारे हरिहंस सिचित हो लोप सुकमळे संत द्विज कुळे सेउनि भ्रमले भाण हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथांचा वदवे ना कोणाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संताचा हो जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवि अंतरी सातम हरता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझे भगवंता हा ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण